सो गाईज फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू अँड तुम्हा सर्वांचा वेलकम ॲज डे 4 मध्ये. आतापर्यंत आपण डे 1 मध्ये शिकलो प्रोफाईल बिल्डिंग बद्दल. ओके, आफ्टर दॅट वी शिकलो आपण कंटेंट क्रिएशन आणखी लीड जनरेशन. त्यानंतर आपण समजलो की फॉलोअप काय असतं, कशा प्रकारे फॉलोअप आपण घेतो, आणखीन फॉलोअप किती महत्वाचं असतं. ओके, नाव इट्स आवर डे 4. हा आपल्या डेचा लाईक सिरीजचा शेवटचा दिवस आहे. ओके, तर मला सांगा किती लोकांनी लास्ट 3 सेशन अटेंड केले आहेत. जर तुम्ही 3 केले तुम्ही टाईप करा 3. जर तुम्ही 2 केले टाईप करा 2. जर तुम्ही 1 केलं तर 1 टाईप करा. 3 2 1, 3 और 2 और 1. फटाफट सर्वांनी टाईप करा एक वेळेस. 2 2 2. ठीक आहे, 1. नो इश्यू. ज्या लोकांनी पण आपले सेशन मिस केले आहेत, मी परत एक वेळेस आफ्टर सेशन ग्रुपमध्ये पूर्ण तुम्हाला मी 4 लिंक शेअर करणार आहे. ओके, मेक शुअर तुम्ही प्रॉपरली हे डे 1, डे 2, डे 3, डे 4 प्रॉपरली अटेंड करा आणि जे तुम्हाला यामध्ये शिकायला भेटलंय त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करा, त्यावरती काम करा. ठीक आहे. सो गाईज, आर यू रेडी फॉर टुडे सेशन? त्याच्या अगोदर सर्वांनी आपले कॅमेराज टर्न ऑन करा फास्ट. प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नाहीये. फटाफट सर्वांनी कॅमेरा ऑन करा. ज्या लोकांना पॉसिबल आहे, ज्या लोकांना जे लोक कम्फर्टेबल आहेत, टर्न ऑन युअर कॅमेराज गाईज फटाफट. ओके, सो आज टॉपिक काय, किती लोकांना माहिती आहे, लाईक व्हॉट इज टॉपिक फॉर टुडे सेशन? क्लिअर करा मला फटाफट, मी विसरलोय, मला सांगा फटाफट. बघू किती लोकांना माहिती आहे. स्ट्रक्चरल क्लोजिंग. बाकी लोक फटाफट. ओके, स्ट्रक्चर क्लोजिंग रोड मॅप एक्झॅक्टली. येस 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 येस. ठीक आहे, तर मला सांगा किती लोकांना क्लोजिंग बद्दल माहिती आहे की क्लोजिंग नेमकं असतं काय? हाऊ मेनी ऑफ यू नो अबाउट क्लोजिंग? की सर क्लोजिंग म्हणजे याचा अर्थ असा असतो. आणि किती लोकांनी आतापर्यंत तुमच्या लीडला कन्व्हर्सेशन केलं असेल किंवा कॉलवरती कनेक्ट केलं असेल किंवा आपला बिझनेस समजावून त्यांना आपण कधी डील क्लोज करण्याची प्रयत्न केला असेल किंवा तुम्ही आपला कोर्स रेफर करण्याचा प्रयत्न केला असेल? किती लोकांनी ट्राय केल्याच्या अगोदर मला सांगू शकाल? एक पण नाही का? मी ट्राय केला आहे. बाकी? मी. गुड गुड. ठीक आहे, सो नाव आज आपण शिकूया तुम्ही कशा प्रकारे क्लोजिंग करू शकता. क्लोजिंग मध्ये कोणते कोणते आपण स्टेप्स घेतले पाहिजे, आणखीन कोणत्या चुका आहेत ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजे. आपण कस्टमरला आपण कशा प्रकारे क्वेश्चन्स करतो. ओके, त्यांचा आपण प्रॉब्लेम कशा प्रकारे समजून घेणार आणि त्यांच्या प्रॉब्लेम समजून आपण त्यांना सोल्युशन कसं देणार. ओके, राईट. चलो नाव काही जस्ट कन्फर्म मी, तुम्हा सर्वांना माझी स्क्रीन दिसतंय का? ओके, जस्ट सेकंड. विजिबल टू ऑल? नो. ओके, जस्ट सेकंड जस्ट सेकंड. एकच मिनिट झालं काहीच. ओपनिंग ओपनिंग ओपनिंग. ठीक आहे, हा जो डे आहे ना आजचा खूप महत्वाचा आहे. प्रॉपरली सर्वांनी नोट्स बनवा, प्रयत्न करा सेशनला प्रॉपरली ऍक्टिव्ह होऊन पहा. असं नाही की तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय किंवा तुम्ही इतर गोष्टी करताय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, आज सेशन खूप महत्वाचं आहे. ओके, आतापर्यंत जे पण तुम्ही 3 डे अटेंड केलं ना ते आपला अगोदर बेस होता. ओके, बट नाव हा जो आहे ना हा आपला सर्वात लास्ट पार्ट आहे. जर तुम्ही हा पार्ट समजला नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची क्लोजिंग होणार नाही. जे पण तुम्ही आजपर्यंत लाईक 75% किंवा तुम्ही 80% शिकलात ना, हे पूर्ण तुमचं वेस्ट जाईल. मग तुम्हाला वेस्ट करायचंय का तुम्हाला? नाही करायचं, राईट? बरोबर, नाही करायचं ना? का तुम्हाला वेस्ट करायचं आहे? चला, ठीक आहे.
So guys, I'm sharing my screen now. Confirm me. Is it visible to everyone? I hope it's now visible now. डन. ओके, गुड गुड गुड. सो बेसिकली आज आपला सेशन आहे, फोर्थ डे आपला आहे आज. ओके, स्ट्रक्चर्ड रोडमॅप फॉर क्लोजिंग हा आपला टॉपिक आहे आजचा. त्यानंतर तुम्हाला यामध्ये हा जो सेशन आहे यामध्ये आपण काही स्टेप्स बघणार आहोत की तुम्ही या प्रकारे लाईक स्टेप फॉलो करून कशा प्रकारे आपण लीडला क्लोज करणार आहोत. ओके, अँड लास्ट ऍट द एंड ऑफ द सेशन मी एकाला अनम्यूट करेन आणि मी एक कॉल पण घेईन की आपण कशा प्रकारे कॉल घेतो लीड सोबत. ठीक आहे की त्यांना आपण कसं समजतो, त्यांना आपण आपला प्रोडक्ट झालं किंवा आपण त्यांना कसं पिच करतो. ओके, यू विल गेट टू नो एव्हरीथिंग अबाउट क्लोजिंग टुडे. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल ज्या लोकांना माहिती नाही सर क्लोजिंग काय असते, मला माहिती नाहीये, मला क्लिअर नाही, त्या लोकांसाठी डेफिनेशन मी लिहिलेली आहे. क्लोजिंग याचा अर्थ काहीच नसतं. हे बघा, सिंपलशी गोष्ट आहे. क्लोजिंग म्हणजे एखादा योग्य व्यक्ती आहे त्याला प्रॉपर क्लॅरिटी देणे की तुम्ही आज डिसिजन घ्या, तुम्हाला या ठिकाणी हे शिकायला भेटणार की तुम्ही या ठिकाणी हे गोष्टी अचीव करू शकता. म्हणजे राईट पर्सनला राईट क्लॅरिटी देऊन त्यांना आपण निर्णय घेण्यासाठी किंवा एक डिसिजन घेण्यासाठी त्यांना मदत करतो. ठीक आहे, बेसिकली यामध्ये तुम्हाला 3 प्रिन्सिपल्स आहेत. पहिला आहे प्रॉब्लेम. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादी लीड आली, आपण अगोदर त्यांचा प्रॉब्लेम समजणार की एक्झॅक्टली हा जो व्यक्ती आहे याला याची नीड आहे, आणि त्या व्यक्तीने तुम्हाला ते प्रॉब्लेम सांगितलं ना, तुम्ही त्यावर त्यांना एक सोल्युशन तुम्ही रिलेट करणार की हा बाबा माझ्याकडे तुझ्या प्रॉब्लेम सोल्युशन या ठिकाणी आहे. त्यानंतर ट्रस्ट. तुम्ही जेव्हा लीडशी कनेक्ट करता, ओके, किंवा कनेक्ट करण्याच्या अगोदर तुमचा ट्रस्ट बिल्ड करणं खूप महत्वाचं, जे आपण फॉलोअप मध्ये करतो. तुम्हाला काल मी सांगितलंच होतं. जर या 3 पिल्लर मधला कोणताही एक पिल्लर म्हणजे डगमगला किंवा तुम्ही याला फॉलो नाही केला तर तुमची सेल येत नाही, अजिबात तुमची क्लोजिंग होत नाही. कारण अगोदर कस्टमरला काय हवं आहे, त्याची मेन प्रॉब्लेम काय, तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. आणि जे त्यांची प्रॉब्लेम होती त्यांच्या प्रॉब्लेम सोल्युशन आहे का नाही. त्यानंतर आहे ट्रस्ट सफिशियंट. ओके, म्हणजेच तुमच्या लीडला, तुमच्या कस्टमरला तुमच्यावर ट्रस्ट आहे की नाही हे पण कुठं ना कुठं खूप मॅटर करतंय. ओके, तर यामधला जर एक जरी पार्ट तुम्ही मिस केला तर तुम्हाला यामध्ये तुमचे डील क्लोज होणार नाही अजिबात. सो मेक शुअर सर्वांनी प्रॉपरली नोट केला असेल. नाव लेट्स मूव टू सेकंड पार्ट. आता हे बघा, आपण ऍज अ बिगिनर असताना एक चुकी करतो. आपल्याकडे लोक आले आहेत, आपल्याकडे 10 लीड आले, आपल्याकडे 20 लीड आले. आपण प्रयत्न काय करतो माहिती का, आपण प्रत्येकाला आपला कस्टमर बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांना आपण आपला प्रोडक्ट पिच करण्याचा किंवा त्यांना आपण विकण्याचा प्रयत्न करतो. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक लोक एनरोल करत नाहीत. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला स्वतःला लोकांना क्वालिफाय केलं, सॉरी, फिल्टर करणं गरजेचं आहे. लोकांना निवडणं गरजेचं आहे. कारण हे बघा, आज 100 लोक जर आले ना तर 100 मधले 100 लोक जॉईन करत नाहीत. ओके, त्यामधले 10, 12 इतके लोक जॉईन करतात. बट तुम्हाला त्याच्या अगोदर फिल्टरिंग करणं गरजेचं आहे की हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला इंटरेस्ट आहे का नाही. असं असतं ना की कधी कधी एक लीड येते, त्यांना गरज नाहीये पण स्टील ते तुमच्याकडे लाईक टाइमपास करतात की हे बिझनेस काय मला करायचा आहे, हे गोष्टी गोष्टी अशी होतात. फॉर एक्झाम्पल मला सांगा, आता आपण मॉलला फिरायला गेलो, आपण मॉलमध्ये 100 दुकानं फिरतो, बरोबर. आपण 100 ठिकाणी 100 वस्तू घेतो का, नाही ना. त्या प्रकारेच आपल्याकडे बरेच लीड येतात. मग ते जो व्यक्ती समोरचा सिरियस आहे का नाही, त्याला खरोखर ही गोष्ट हवी आहे की नाही, ठीक आहे, त्याचा एक लर्निंग माइंडसेट आहे की नाही, किंवा त्याला जे काम करायचं आहे त्याचा एवढा पेशन्स आहे का, तो शिकायला तयार आहे का. समजलं तुम्हाला.
म्हणजे तुम्हाला अगोदर लीडला फिल्टर करायचं की हा जो व्यक्ती आहे हा बाबा हा आपला इंटरेस्ट दाखवू शकतो, याच्याकडे एक लर्निंग करण्याची कॅपॅसिटी आहे, हा व्यक्ती येणारा लाईक 1 मंथ 2 मंथ किंवा तो 3 महिने शिकू शकतो. त्यानंतर हा जो व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती खरोखर या बिझनेससाठी या कामासाठी दिवसामध्ये 2 किंवा 3 तास देऊ शकतो का नाही, कमीत कमी. ओके. तर तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टी एखाद्या लीडमध्ये समजता ना, तेव्हा तुम्ही त्या लीडला फिल्टर केला याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. कारण जर तुम्ही प्रॉपरली फिल्टर नाही केला आणि तुम्ही समजा तुमच्याकडे एखादी लीड आली आहे, तुम्ही त्यांना सर्व गोष्टी तुम्ही सांगता की हे बिझनेस असा आहे, यावर तुम्हाला हे शिकायला भेटेल, तुम्ही तुम्ही 100 त्यामध्ये त्यांना गोष्टी सांगता, बट ऍट द एंड काय होते माहिती आहे का, ते लीड तुमचा टाइम खाते आणि दे वोंट टेम्प्ट ऑन. होतं असं. ओके. सो लक्षात ठेवा, ऍज अ बिगिनर तुम्हाला या 3 गोष्टीवरती पण फोकस करणं गरजेचं आहे. या लोकांना एक्सपिरियन्स नाही, त्या लोकांना पण. ठीक आहे. बाकी ज्या लोकांना माहिती आहे त्या लोक ते लोक करतात पण. ओके. तुम्हाला हा पार्ट क्लिअर झाला लीड फिल्टरिंगचा. ठीक आहे. त्यानंतर आहे आता तुमच्याकडे लीड आलेली आहे, लीडने तुम्हाला दाखवलं इंटरेस्ट. आता नाव तुम्ही लीडचा प्रॉब्लेम कसं समजणार, लीडला एक्झॅक्टली हवं काय, हा तुमच्या बिझनेसचा किंवा एखाद्या कस्टमरला क्लोज करण्याचा किंवा एखाद्या लीडला क्लोज करण्याचा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. जर तुम्ही या पॉइंटमध्ये हरलात किंवा तुम्ही प्रॉपरली यामध्ये मिस्टेक केली किंवा तुम्हाला हा पॉइंट समजला नसेल तर त्या ठिकाणी तुमची सेल तुमची क्लोजिंग होणार नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी हरलात. कारण जेव्हा लीड येईल ना, त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे किंवा त्यांचा मेन प्रॉब्लेम काय, जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्यांना सोल्युशन देऊ शकता का, सिंपलशी गोष्ट नाही देऊ शकत, बरोबर. एक्झॅक्टली. मग त्यामुळं आता त्यांना सोल्युशन देण्याच्या अगोदर आपण त्यांना समजलं पाहिजे. समजण्याचे काय करणार, समजा एखाद्या लीडने मला कॉल केलाय, मी बोलतो की ओके डिअर, मला सांगा तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलाय वर्क रिगार्डिंग. ओके. तर या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली. ओके, तुम्हाला मी या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेणार, इट इज ओके, बट मला सांगा येणाऱ्या तुमचा लाईफ टाइमचा एक लॉंग गोल काय, म्हणजे मेन गोल काय, मेन गोल काय, म्हणजे तुम्हाला तुम्हाला तुमचा एक फायनान्शियल सिक्युअर तुम्हाला एक चांगला मोठा इन्कम हवा आहे किंवा तुम्हाला घर घ्यायचं किंवा तुम्हाला गाडी घ्यायचं, वॉट एव्हर इट मे बी. प्रत्येकाचा एक गोल असतो. ओके. आपण या ठिकाणी आहोत ना, आपलं पण कुठलं तरी गोल असेल, बरोबर. तर त्या प्रकारे त्यांचा पण गोल असेल. मग अगोदर काय केलं आपण, त्यांना त्यांचा एक लॉंग टर्म गोल विचारला. मग जो व्यक्ती असतो ना सिरियस, ते लोक तुम्हाला नेहमी त्यांचा आन्सर देतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, सध्याची मेन कंडिशन जे पण प्रॉब्लेम काय तुमची, लीडने बोलला की सर मला आता लॉंग टर्म एवढं करायचं, पण आता सध्याला तुमच्याकडे कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही अडकले आहात, काय प्रॉब्लेम चालू आहे. होतं ना, सर माझं स्वप्न मोठं आहे की मला गाडी घ्यायची आहे, बट सध्याला माझ्याकडे पैसा नाहीये, सध्याला माझ्याकडे स्किल नाहीये, सध्याला माझ्याकडे नॉलेज नाहीये, बरोबर. तर प्रयत्न करा लीडला समजण्याचा की त्यांचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय. सेकंड स्टेपमध्ये समजा आता लीडने बोलला की सर मला मला विदिन 3 इयर्स मला घर घ्यायचं आहे. ओके. त्याने ते सांगितलं आपला मेन गोल. आता जे करंट प्रॉब्लेम आहे त्याने ते सांगितलं की माझ्याकडे पैसा नाहीये किंवा माझ्याकडे स्किल नाहीये. तुझ्याकडे गोल आहे, तुझ्याकडे स्किल नाहीये. मला सांग तुम्ही आतापर्यंत तू जे गोल धरलेला आहेस किंवा तुला जे प्रॉब्लेम चालू आहे, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काही केलंय का, आतापर्यंत तुम्ही काही ट्राय केलंय का. मग लीड बोलेल ऑलमोस्ट 90% केसमध्ये नो असतं की मी ट्राय नाही केलं. खूप रेअरली ज्या लोकांनी काही गोष्टी अगोदर एक्सप्लोर केल्या असतात त्या लोकांनी मला बोलतो की हां सर मी ट्राय केला आहे. मला सांगा जर तुम्ही या 3 गोष्टी पकडल्यात तर तुम्हाला तुमच्या लीडचा प्रॉब्लेम समजणार नाही का, समजणार ना.
राईट. मग एखाद्या लीडचा तुम्हाला प्रॉब्लेम समजला, मग समजा, मग तेव्हा तुम्हाला त्यांना गोष्टी समजण्यासाठी किंवा त्यांना आपण कोणता सोल्युशन दिसतोय तुम्हाला पूर्ण क्लिअर त्यामुळे होईल ना. एक्झॅक्टली. म्हणजेच तुमचा आउटकम या ठिकाणी कशी होतो माहिती आहे का? आउटकम इज इक्वल टू रिअल पेन पॉइंट क्लिअर करणं. पेन पॉइंट पकडणं त्याला की हा बाबा हा व्यक्तीचा हा इश्यू आहे. राईट. तर हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे तुम्हाला तुमच्या क्लोजिंग मधला. क्लिअर आहे तुम्हाला पण? क्लिअर आहे, क्लिअर. एक गोष्ट टाईप करा फटाफट, क्लिअर टाईप करा, क्लिअर क्लिअर क्लिअर. ज्या लोकांनी मला क्वेश्चन केलं ना, आपण क्वेश्चन शेवटला घेऊया, ठीक आहे? कारण आज आपला लास्ट डे आहे, मग तुम्हाला मी लास्ट 10 to 15 मिनिट्स आपण पूर्ण यावरती डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवूया, ठीक आहे? क्लिअर ना? ओके, डन. नाव. जस्ट सेकंड. ठीक आहे. आता आहे, जेव्हा तुमच्या लीडने तुम्हाला सांगितलं की माझा हा प्रॉब्लेम आहे. ओके. त्याने बोललं की सर माझ्या मला घर घ्यायचं आहे. ओके. किंवा मला येणाऱ्या टाइममध्ये मला गाडी घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्हाला लीडने सांगितलं. पण काय होतं माहिती का, कधी कधी तुमची लीड अशी असते ना, म्हणजे फक्त तुम्हाला ते सांगायला सांगते की सर मला हे घ्यायचं आहे म्हणून, पण ते ऍक्च्युली रिअलमध्ये सिरियस नसते. ओके. आपण त्या लोकांना पण लाईक प्रॉपरली फिल्टर करू शकतो. ओके. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या लीडने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि बोलला की सर मला माझ्याकडे गाडी तरी आहे फिरण्यासाठी, पण मला आणखी मोठी गाडी घ्यायची आहे किंवा मला घर घ्यायचं आहे. मग जेव्हा त्या लीडने तुम्हाला गोष्ट सांगितली की मला हे घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही लीडला कनेक्ट करता ना, तेव्हा तुम्हाला त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या गोष्टी सांगण्यामध्ये ना तुम्हाला सगळं समजतं की ही लीड अशी आहे म्हणून. मग तेव्हा तुम्ही त्याला आपोआप व्हॅलिडेट करता की हा जो व्यक्ती आहे ना, हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. ठीक आहे. तर ज्या लीडने तुम्हाला सांगितला प्रॉब्लेम की माझा प्रॉब्लेम हे आहे, तेव्हा तुम्ही काय करणार? त्यांचा प्रॉब्लेम समजला तुम्ही. ओके. समजल्यावर त्यांना एक वेळेस प्रॉपरली येस हे करा की तुम्ही, हा डीएस जसं की समजलं मला, तुम्हाला एक घर घ्यायचं की तुम्हाला एक गाडी घ्यायची, तुम्ही त्यासाठी आपले एफर्ट द्यायला तयार आहात. तुम्ही त्यांना काय केलं, कन्फर्मेशन घेतला की हा जो आहे प्रॉब्लेम हा तुमचा आहे, बरोबर. त्यानंतर प्रॉपरली त्यांना आपण आता पुढे पिच करणार की कसं तुम्ही हा जो प्रॉब्लेम आहे यावरती काम करून आपण याचा सोल्युशन मिळवू शकतो. ठीक आहे. सिंपल आहे. हा स्टेप आहे ना, हा स्टेप फक्त एक म्हणजेच म्हणतो की लीडला आपण ॲश्युरन्स देण्यासाठी की हा बाबा तुम्ही सांगितलं जे मला होतं ते मला समजलं की तुमचा प्रॉब्लेम हे आहे, तुम्हाला आता मी यावरती सोल्युशन देणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम अगोदर कन्फर्म करायचा आपण की हा या व्यक्तीला हा इश्यू आहे. गॉट इट गाईज? इज इट क्लिअर? जस्ट सेकंड गाईज. ओके. सो नाउ लेट्स मूव फर्दर. ओके. ठीक आहे. आय होप तुम्हाला इकडून गोष्टी क्लिअर झाल्या असतील, म्हणजे एक्झॅक्टली आपण कसा पेन पकडणार. ओके. नाव आता जेव्हा तुम्ही त्यांचा पेन पकडला, आपण त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम अनुसार काय त्यांना आपण कसं रिलेट करणार किंवा आपण त्यांना कशा प्रकारे दाखवणार की हा तुमची जी प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन माझ्याकडे आहे म्हणून. ओके. समजा एखाद्या लीडने बोलला की मला स्किल डेव्हलपमेंट करायची, मला
कोणती पण स्किल येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. ओके. मग या ठिकाणी तुमचं जो सिस्टम आहे, तुमचे जे स्किल्स आहेत, तुमचा जो सपोर्ट आहे, खरोखर या तीन गोष्टी समोरच्याच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतात की नाही, आपण या ठिकाणी आता हे शोकेस करणार. ओके. फॉर एक्झाम्पल, आता मला लीडने कॉल केला, सर मला या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट करायची आहे. मग त्याला मी प्रॉपरली कनेक्ट केलं. त्यांना सांगितलं की हे बघा, येस आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला प्रॉब्लेम, तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करायची. सो येस, तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडे मोर दॅन 30 तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट तुम्हाला प्रोग्राम भेटतात. यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट क्रिएशन, आपण या त्यांना स्किल पिच करणार की हा तुम्ही या ठिकाणी हे शिकू शकता म्हणून. आणि जे स्किल तुम्ही शिकता ना, ऍक्च्युली हे स्किल्स तुमच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन आहेत. आणि या स्किल्स तुम्हाला शिकण्यासाठी आमचा सपोर्ट आहे की तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली शिकू शकता, पूर्ण शून्यापासून ते एका चांगल्या लेवलपर्यंत, म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत. त्यांना दाखवा की हा या ठिकाणी असा एक प्रॉपर सिस्टम बिल्ड केलाय ज्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तुम्ही स्किल डेव्हलप करू शकता, आणि तुम्ही या ठिकाणी एक सपोर्टच्या माध्यमाने पुढे जाऊन ग्रो पण करू शकता. आणि हे जे आहे ना, हे बेसिकली प्रत्येकासाठी हे पूर्ण आपण कस्टमाइज करतो. म्हणजे एखादी हाऊसवाईफ आली, त्यांचा प्रॉब्लेम असेल की त्यांना टाइम आहे पण त्यांच्याकडे इन्कम नाहीये, त्यांना आपण या ठिकाणी वेगळं पिच करणार. एखादी लीड आहे, जे स्टुडंट आहे, त्यांना आपण वेगळं पिच करणार. एखादी जॉब पर्सन आहे, ज्याच्याकडे टाइम नाहीये पण तो करू इच्छितो की मला काहीतरी करायचं म्हणून, मग त्या प्रत्येक सिनॅरिओमध्ये हा टॉपिक चेंज होतो. आपण याला प्रॉपरली कस्टमाइज करतो. ठीक आहे. समजण्याचा प्रयत्न करा. आणि हे आपण कस्टमाइज कसं करणार माहिती आहे का? लीडने तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सांगितला, आता जे पण त्यांना आपण गोष्टी सांगणार ना, हे पूर्ण पूर्ण तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेमला, त्यांच्या पेन पॉईंटला पकडून सांगायचं आहे. आपण लास्ट एक कॉल घेऊया, तुम्हाला त्यामुळे समजून जाईल. ठीक आहे. आपण यामध्ये असे हे गोष्ट करायची, कारण हे टीम पण खूप महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही लीडला आपली व्हॅल्यू कशी दाखवत आहात. आपल्या कोर्सची असू शकते किंवा तुम्ही जे सोल्युशन शोधलं आहे त्याच्याबद्दल पण. ओके. गॉट इट गेस, गॉट इट. किती लोकांनी नोट डाऊन केलं प्रॉपरली? समजतं ना क्लिअरली? हार्ड जाते का टफ आहे का? नाही ना? क्लिअर क्लिअर क्लिअर, ऑल क्लिअर इथपर्यंत? ओके, गुड गुड गुड. ठीक आहे. ठीक आहे. डोंट वरी, ज्या लोकांना कन्फ्युजन आहे ना त्या लोकांना लास्ट शेवटच्या कॉलमध्ये कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. जस्ट सेकंड, जस्ट सेकंड. नाव, आता हे बघा, आपण काय केलं आतापर्यंत? आपण लीडला ओळखलं, लीडला फिल्टरिंग केलं, लीडचा आपण प्रॉब्लेम समजून घेतला, बरोबर. आणि त्यांना आपल्या प्रॉब्लेम प्रकारे व्हॅल्यू कस्टमाइज केली की तुम्ही या ठिकाणी या सिस्टमच्या मदतीने हे स्किल शिकून तुम्ही आपल्या प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ शकता म्हणून. ओके. नाव, आता आपण जेव्हा आपण कस्टमरला आपला प्रोडक्ट पेश करतो, यामध्ये आपला प्रोग्राम आहे, आपले पॅकेजेस आहेत, आपल्या कंपनीचं प्राइस आहे ना, हे पूर्ण हे डिफरंट प्रोसेस आहे. म्हणजे हे वेगळं प्रोसेस आहे. त्यामध्ये आपण प्रॉपरली त्यांना, कधी समजा आपल्याकडे ऑफर असतो, कधी आपण त्याला नॉर्मली त्याला खूपच होत होतो, तर ही मॅटर हे वेगळं पार्ट आहे. ठीक आहे. बट स्टील तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की जर तुम्हाला लीडने बोलला की सर मला स्टार्ट करायचं आहे, मग तेव्हा तुम्हाला प्रॉपरली आपलं जे प्रोडक्ट आहे, आपले जे कोर्सेस आहेत, आपले जे स्किल डेव्हलप प्रोग्राम आहेत, तुम्हाला प्रॉपरली पिच करता आला पाहिजे की हा तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे, तुमच्या प्रॉब्लेमसाठी हा कोर्स बेस्ट आहे. समजा तुम्हाला लीडने बोलले की सर मला
डिजिटल स्किल शिकायची आहे. ओके. आणि मला या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग शिकायची आहे. मग जेव्हा त्याने बोललं की मला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे ना, तेव्हा तुम्हाला पटकन तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे की त्याने बोलले व्हिडिओ एडिटिंग म्हणजे आता व्हिडिओ एडिटिंग कशामध्ये आहे? पर्सनल ब्रँडिंग ॲपमध्ये. आलं का त्या ठिकाणी? मग त्यांना आपण तेव्हाला पिच करणार अशा प्रकारे. ओके. आपण त्यामध्ये हायर जाऊ शकतो, बट तुम्हाला फक्त मी एक देतो आयडिया की तुम्ही आपण कशा प्रकारे येते गेस करणार. ओके. बाकी आपले जे असतं ना प्राइस, प्राइसमध्ये कसं असतं, आपला एक असतो कुपन कोड, आपण तो वापरून डिस्काउंट घेतो, नाहीतर डायरेक्ट माध्यमाने आपल्या वेबसाईटच्या माध्यमाने एनरोल करतो. बट आपण डायरेक्टली कुपनच करतो मोस्टली, लाईक 99 केसेसमध्ये. ओके. तर तुम्ही काय केला, त्यांना आपला प्रोग्राम पॅकेज त्यांना आपण सजेस्ट केला. आपण त्यांना दिली क्लॅरिटी की हा हा जो पॅकेज आहे तुम्हाला एवढ्याला भेटणार आहे, कुपन तुम्हाला एवढं भेटतं. आपण शेवटला समजूया की आपण यामध्ये अर्जन्सी कसं क्रिएट करणार. ओके. जर लीड म्हणते की मला नंतर करायचं आहे, मी नंतर करू शकते का, आपण त्यांना कसे व्हॅल्यू देणार. यू विल गेट टू नो एव्हरीथिंग ऍट द एंड ऑफ द सेशन इन द कॉल. ओके. त्यानंतर त्यांना काय भेटणार, आपण त्यांना पॅकेज सांगितला, आपण त्यांना प्राइस सांगितला, त्यांना त्यामध्ये काय भेटणार आहे आणि सपोर्ट. हे बघा, सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे सपोर्ट आहे. कारण कोणताही व्यक्ती, कोणतेही लीड हा विचार नक्की करते की हा जो व्यक्ती आहे ना खरोखर सपोर्ट करेल का, खरोखर मला ठिकाणी शिकायला भेटेल का. तुमच्यापैकी किती लोकांना सुरुवातीला डाऊट आला की म्हणजे सपोर्ट भेटेल का, गायडन्स भेटेल का, किती लोकांना डाऊट आला होता? तुम्ही फ्रँक, मला तर आला, सुरुवातीला मला आला होता. टाईप मी. गुड गुड गुड. टाईप मी. ऑलमोस्ट 99% लोकांना आला असेल, कारण हे कॉमन आहे. इट इज व्हेरी कॉमन थिंग. ठीक आहे. हा. तर या 4 गोष्टी क्लिअर करणं महत्वाचं पार्ट आहे. नाही तर शेवटला असं होतं की सर, मग तुम्हाला तुम्ही त्याला सर्व गोष्टी सांगितल्या, मग लीड तुम्हाला म्हणते की सर प्राइस काय आहे, कसं जॉईन करू, कोणतं पॅकेज आहे. लीडला काय माहितीच नाहीये. मग जेव्हा लीडला प्राइस समजलं की या ठिकाणी आयकॉनिकचं प्राइस 11,000 आहे, मग तेव्हा लीड म्हणतो की नाही, माझं एवढं तर बजेट नाही, मला ते एवढं जमत नाही, माझं बजेट आहे 200 रुपयेचा. मग द्या तुम्ही त्याला पॅकेज आता 11,000चा. या ठिकाणी तुमचा टाइम गेला, एनर्जी गेली, बरोबर ना. त्या अगोदरच तुम्हाला ही क्लॅरिटी देणं खूप महत्वाचं पार्ट आहे. ओके. गॉट इट. समजलं. टाइप GT. ओके. डन डन डन. गुड गुड गुड. फक्त एवढंच आहे, प्रॉपरली समजणं आणि आपल्याकडे जे आहे ना, आपण ते कशा प्रकारे पिच करतो ना, हा खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या क्लोजिंग मध्ये. हा. हे तुमची स्किल जी आहे ना, ग्रॅज्युअली इम्प्रूव्ह होईल जेव्हा तुम्ही यावरती काम करणार. मला सांगा, आतापर्यंत किती लोकांनी लीडचा कॉल अटेंड केलाय, कनेक्ट केला लीडला कॉलवरती. त्यांना आपण कॉलवरती कनेक्ट करून प्रॉपरली सर्व गोष्टी सांगितल्यात की हे तुम्हाला या ठिकाणी हे शिकायला भेटलं, हे तुम्हाला शिकायला भेटलं, असं काहीतरी. किती लोकांनी केलेलं आहे असं? टाइप मी इफ यू आर डन. ओके. मी 4 लोकांनी केलाय. ठीक आहे. गुड. नो इश्यू. म्हणजेच बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी लोक जे आहेत ना ऑलमोस्ट नवीन आहेत, लाईक 95 किंवा 90% वी कॅन कन्सिडर. ओके. नो इश्यू. तुम्हाला मी सर्व सांगेन पुढे आपण कशा प्रकारे कॉल घेऊ शकतो. ओके. नाव आपण त्यांना पॅकेज सांगितला, आपण त्यांना पूर्ण आपला प्रोडक्ट पेश केला. आता काय होतं माहिती का, तुम्ही त्यांना सोल्युशन दिला, तुम्ही बोला की तुम्ही या ठिकाणी हे करू शकता, तुम्हाला या ठिकाणी हा ऑफर भेटतो, तुम्ही सुरुवात करा. ओके. पण त्याच्या अगोदर ना आणखीन एक स्टेप येतो, म्हणजे लीडचा आपण त्यामध्ये प्रॉपरली एक आयडेंटिफिकेशन करतो.
ठीक आहे. की जे तुम्हाला मी सांगितलं आहे हे तुमच्यासाठी लाईक किती युजफुल तुम्हाला वाटतं. म्हणजे समजा त्यांनी बोललं की तुम्हाला इन्कम करायचे, मला स्किल डेव्हलपमेंट करायची आहे. तुम्हाला या ठिकाणी एवढे ऑप्शन तुम्हाला आहेत स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी. ओके. यामुळे तुम्हाला कोणती स्किल आवडली आणि तुम्हाला काय वाटतं की यामुळे तुमची जी कोणती स्किल तुम्हाला खूप युजफुल होणार आहे. म्हणजे एक वेळेस आपण त्यामध्ये एक क्वालिफिकेशन त्याला पूर्ण आयडेंटिफाय करतो की हा जो व्यक्ती आहे आणि किती समजला आहे. ओके. हे खूप महत्वाचं आहे पण कारण आपण या ठिकाणी लीडला एक हे जो लास्ट असतो ना आपला 95% लाईक 95% जो स्टेप असतो ना हा स्टेप आहे तो. आपण लीडला बोलतो की हा लीड ठीक आहे, हा डी आहे. तुम्ही जर ऐकलं आहे, तुम्हाला जो गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला यामध्ये वाटले की हा तुम्ही ही गोष्ट करू शकता. ओके. त्यानंतर आता आहे सर्वात महत्वाचा पार्ट जो की आहे ऑब्जेक्शन हँडलिंग. ओके. आता यामध्ये ना काय होतं ऍज अ बिगिनर लेवलला आपल्याला प्रॉपरली ऑब्जेक्शन हँडल करता येतच नाही. सर लीडने बोलला पैसा नाही त्यांना काय समजत नाही. सर लीडने बोलला की मला स्टार्ट करायचं पण टाइम नाही, त्यांना काय समजत नाही मला. ह्या गोष्टी होतात. किती लोकांना आतापर्यंत ऑब्जेक्शन असते की मला टाइम नाही आहे की मी नंतर बघेन, मी ट्राय करेन. किती लोकांना आलं असेल आतापर्यंत? ऑलमोस्ट ज्या लोकांनी काम केले त्या लोकांना आलं असेल, ज्या लोकांनी काम नाही केलंय त्या लोकांना डेफिनेटली ऑब्विसली नाही ना, बरोबर ना. ठीक आहे. मी हा इट इज कॉमन, इट इज कॉमन. ऑब्जेक्शन असतो ना तेव्हा मोस्टली काय असतं की लीडला असते त्यांना जॉईन करायचं पण कुठं ना कुठे एक मधून असतो की ट्रस्ट इश्यू असतो किंवा हा जो व्यक्ती आहे खरोखर मला सपोर्ट देईल का. आणखीन त्यांना नसते क्लॅरिटी पूर्ण की हा जो काम आहे ना हे ऍक्च्युली माझ्यासाठीच आहे किंवा हा व्यक्ती जो आहे ना मला 100% यामध्ये सोल्युशन देऊ शकतो. त्यामुळेच लोक तुम्हाला मल्टिपल रिझन्स देणार, तुम्हाला टाइम नाहीये किंवा लाईक मल्टिपल थिंग्स तुम्हाला रिस्पॉन्स असा भेटतो. तर अगोदर तुम्ही लीडचा ऑब्जेक्शन हँडल करण्याच्या अगोदर तुम्ही या 4 स्टेप फॉलो लाईक 4 स्टेप फॉलो करता. पहिला काय लिझन म्हणजे लीड एक्झॅक्टली म्हणते काय की माझ्याकडे पैसा नाहीये. लीडने म्हणलं माझ्याकडे पैसा नाही, मग तुम्ही त्यांना बोलता की तुमच्याकडे टाइम नाहीये. तुम्ही त्यांना सांगता की तुमच्याकडे टाइम आहे, तुम्ही 2 घंटे टाइम टाइम मॅनेज करा तुम्ही असं. म्हणजे जे गोष्ट आहे तुमच्या ते लीडने तुम्हाला सांगितलं ना त्यावर फोकस करणं, प्रॉपर त्यांची प्रॉब्लेम समजून घेणं की एक्झॅक्टली तुझी प्रॉब्लेम काय बाबा की तुला टाइम नाहीये किंवा तुझ्याकडे पैसा नाहीये. तुम्ही समजून घेतलं हे बरोबर, तुम्ही ऐकून घेतला. ऐकून घेतल्यावर ही गोष्ट समजून घ्या. समजून घ्या आणि क्लॅरिफाय करा की हा बा ही जी गोष्ट आहे एक्झॅक्टली तुझी ही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे तू म्हणता की तू जॉब करतोय आणि तुझ्याकडे वेळ नाहीये. क्लॅरिफाय करा वेळ का नाहीये. कारण मी जॉब करतो सर. ओके ठीक आहे, जॉब करतो. मला सांगा तुम्ही तुमचा डेली टाइम कुठे जातो. सर मी माझा 10 तास माझ्या जॉबमध्ये जातो, माझं असं करून असं म्हणजे तुम्हाला लीड काय नाही की सांगते ते काही सांगते. मग तेव्हा ना आपण त्यांना सांगा की हे बघा आय कॅन अंडरस्टँड तुमच्याकडे लाईक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जॉब आहे, लाईक मल्टिपल गोष्टी आहेत. बट मला सांगा आज तुमच्याकडे टाइम नाही ना, ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. वाईट आहे ना. मग त्यासाठी तुमची ही गोष्ट दूर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्यांना आपण या ठिकाणी क्लॅरिफाय करतो की येस डिअर हा जो काम आहे किंवा तुमची प्रॉब्लेम आहे ना यावर आपण सोल्युशन देऊ शकतो. किंवा इव्हन त्यांना आपण सांगू शकतो की आपल्याकडे या ठिकाणी एक कोर्स आहे टाइम मॅनेजमेंटचा. मग जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी समजल्या की अंडरस्टँड केला, प्रॉपरली ऐकून घेतला, तुम्ही त्यांना क्लिअर केलं की तुम्हाला या ठिकाणी हे भेटतं, मग तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे ऑप्शन भेटतो त्यांना प्रॉपरली तुम्ही आन्सर देणार आपलं की तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट करा.
म्हणजे लिझन केलं, ऐकून घेतलं, समजून घेतलं, क्लॅरिफाय केलं, त्यांना आपला आन्सर दिला आपण. ओके. प्रयत्न करा. जेव्हा लीड तुम्हाला काही देते ना ऑब्जेक्शन, तेव्हा तुम्ही त्याला इंटरप्ट करू नका किंवा तुम्ही त्यांच्याशी आर्ग्यू करू नका की तुम्ही जे पण असेल ते. लोकांकडे मोस्टली हा असे येतो ना की सर पैसा नाहीये किंवा लाईक मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. ऍक्च्युली हा इश्यूच नसतो. हा खूप रेअरली 100 मधल्या 5-10 लोकांचा हा इश्यू असतो की सर पैसा नाही एक्झॅक्टली. बट 90 केसेसमध्ये पैसा असतो. फक्त आपण कुठेतरी लॅक करतो किंवा आपण त्यांना ॲश्युरिटी लाईक देण्यामध्ये फेल होतो, की हां, तुम्ही या ठिकाणी शिकू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा लास्ट असं असतं, की ती लीड जास्त सीरियस नाही. त्यांना काम करणं का गरजेचं आहे ते माहिती आहे त्यांना. ठीक आहे. काम करणं का गरजेचं आहे त्यांना माहिती नसतं. ओके. तर हे आहे स्टेप्स आपले ऑब्जेक्शन हँडलिंग करताना. आता आहे यामध्ये ऑब्जेक्शन हँडलिंग्स. ओके. समजा तुम्ही कॉलरवरती कनेक्ट केला. तुम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या, की तुम्ही हे तुम्हाला हे भेटेल, तुम्हाला ते करणार, तुम्ही हे करणार. ओके. तुम्ही सर्व गोष्टी त्यांना सांगितले आणि जेव्हा क्लोजिंगची वेळ येते ना, तेव्हा आपण लीडला प्रश्न करणं, की आता ठीक आहे, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात ना, आपण स्टार्ट करूया कारण माझ्याकडे या ठिकाणी इतके कूपन अवेलेबल आहेत. मग त्यांना विचारणं, की ऍक्च्युली या ठिकाणी एक क्वेश्चन चुकीचा झालेला आहे. म्हणजे स्टार्ट करायचं आहे का? क्वेश्चन असं नाही आलं पाहिजे. क्वेश्चन असं आलं पाहिजे, की तुम्हाला कधी स्टार्ट करायचं? तुम्हाला सकाळी करायचं की दुपारी? तुम्हाला दुपारी करायचं आहे. तुम्हाला आज रात्री करायचं की तुम्हाला उद्या सकाळी करायचं आहे? म्हणजे क्वेश्चन तुमचे आहेत. आन्सर तो देतोय, पण आन्सर तुमच्या साईडनं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्टार्ट करायचं ना, ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला आत्ता स्टार्ट करायचं की तुम्हाला उद्या सकाळी स्टार्ट करायचं आहे? ओके. तो बोलतोय, पण त्याला बोलायला तुम्ही लावताय. ठीक आहे. मग तेव्हा आता येतो हळूहळू ऑब्जेक्शन्स. सर मला स्टार्ट तर करायचं आहे, बट सर प्रॉब्लेम आहे की सर पैसे भेटले, सर पैसे झाला. आता लीडने बोलला सर माझ्या पैसा नाही. मग तेव्हा आपण थंड पडलो. आता यार, हा तर पैसा नाही मध्ये माझी लीड तर गेली. आता कसं करू? हे जॉईन करणार नाही आता. मला सांगा, खरं सांगा किती लोकांना वाटलं असेल असं जेव्हा लीडने बोलला. मग तुम्ही त्यांना पूर्ण लाईक मेहनत घेते सांगायला की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही हे शिका, तुम्ही हे शिका. अँड ऍट द एंड ऑफ द कॉल लीडने बोलला की सर मी स्टार्ट तर करणार, मी स्टार्ट तर करणार, पण माझ्याकडे पैसेच नाही का. मग आता तुम्हाला वाटलं की ही लीड तर गेली माझी. मला सांगा किती लोकांना ट्राय केलंय? खरं सांगा मला, खरोखर सांगा. टाईप मी, जर तुम्ही हा अनुभवला असेल तर. टाईप मी. ज्या लोकांनी कॉल केला, ज्या लोकांनी वर्क केलं त्याला माहिती असेल, बाकी लोकांना नाही माहिती असेल. हम्म. आले या ठिकाणी आन्सर फटाफट आले की सर मी आहे त्यामधली. हा, हे कॉमन आहे असं काही आहे. इट इज व्हेरी कॉमन. इज कॉमन थिंग. ओके. हा. आता हे बघा, तुम्हाला जेव्हा तुमची लीड कोणताही ऑब्जेक्शन देते ना, तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी कुठं ना कुठं फेस करावं लागतं. म्हणजे समजा आता तुम्हाला लीडने बोलला की मला पैसे कमवायचे मला, पण माझ्याकडे इन्व्हेस्ट करायचे पैसे नाही माझ्याकडे. आय कांट इन्व्हेस्ट आणि सिंगल पेनी. इट्स नॉट पॉसिबल फॉर मी. किंवा मी अरेंज करू शकत नाही किंवा मला म्हणजे कुठं ना कुठं इनडायरेक्टली त्यांना तुम्ही पूर्ण क्लॅरिटी नाही दिली की हा जर तुम्ही केलं तर या ठिकाणी होऊ शकतं. पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल लीडने बोलला की सर माझ्याकडे पैसा नाही. मग मला सांगा, जर लीडने बोलला की माझ्याकडे पैसा नाही, तुमच्यामध्ये किती लोक त्यांना रिप्लाय काय देतील? ठीक आहे डिअर, नो इश्यू, यू कॅन लिव्ह नाव. किती लोक काय रिप्लाय देतील मला सांगा.
लीडने बोलला की सर आय वॉन्ट टू स्टार्ट बट आय डोंट हॅव मनी. तुम्ही काय बोलणार? ओके ठीक आहे, नो इश्यू. काय बोलणार तुम्ही? किंवा डायरेक्टली बोलणार की तुम्ही पैसे अरेंज करा आणि स्टार्ट करा? काय बोलणार? खरं खरं सांगा मला. म्हणजे समजेल किंवा तुम्ही अगोदर ट्रेनिंग अटेंड केली असेल किंवा तुम्ही कधी एक्सपिरियन्स घेतला तर मला समजेल या ठिकाणी. ओके, फटाफट प्लीज टेल मी. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स गाईज. माझ्याशी त्यांना व्हॅल्यू समजणार. हा, तुम्ही त्यांना व्हॅल्यू समजवली, त्यांना सगळं समजलं आहे. यू डोंट नीड टू एक्सप्लेन एनिथिंग नाव. जस्ट तुम्हाला त्यांच्या खिशामधून त्यांना, म्हणजे आपण एक हेल्प करणार, त्याबद्दल आपल्याला एक त्यांची फीस काढायची आहे, त्यांना आपण त्यांची व्हॅल्यू देणार आहोत. ठीक आहे, व्हॅल्यू समजणार. ओके, पैसे नाहीत. ओके गुड. ओके, तुमच्याकडे पैसे नाहीत पण तुम्ही या ठिकाणी आल्यात, बरोबर. छान छान, ठीक आहे. आता हे बघा, या केसमध्ये आपण काय करू शकतो माहिती आहे का? ठीक आहे डिअर, नो इश्यू. तुम्हाला तुमच्याकडे पैसा नाही, आय कॅन टोटली अंडरस्टँड. ओके, मग त्यांना मी विचारतो की हे बघा, मला सांगा, तुम्ही म्हणता की सर माझ्याकडे पैसा नाहीये. मला पहिली गोष्ट सांगा, तुम्हाला काम का करायचं आहे? तुम्हाला काम का करायचं आहे? मग कधी बोलते की सर मला बनायचं इंडिपेंडेंट. मला माझ्या हस्बंडसाठी, मला माझ्या परिवारासाठी एक इन्कम सोर्स हवा आहे मला. मग त्यांनी बोललं तर मला ही गोष्ट मला हवी आहे. मी त्यांना बोलतो की हा ठीक आहे, ओके गुड, खूप चांगलं वाटलं ऐकून. पण मला सांगा, तुम्हाला बनायचं इंडिपेंडेंट, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे. मग त्यासाठी तुमच्याकडे आणखीन कोण दुसरं ऑप्शन आहे का? कदाचित नाहीये, कारण तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलाय, म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट केला सर मला, बरोबर. चला, ऑप्शन आहे ना, ठीक आहे. ऑप्शन का नाहीये? कारण तुम्ही आतापर्यंत काही केलंच नाहीये, बरोबर ना. तुम्ही आतापर्यंत काही केलंच नाहीये. मग मला सांगा, तुमचा हा गोल आहे की तुम्हाला फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे, तुमच्याकडे नॉलेज नाही, तुम्ही आतापर्यंत काही नाही केलं, तर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुमच्याकडे काही न करता पैसा येईल का? ठीक आहे, तुम्ही आज या ठिकाणी स्टार्ट करू नका, इट्स इट्स टोटली अप टू यू. माझ्याकडे बाकी हजार लोक जे स्टार्ट करतील, बट मला या प्रश्नाचे उत्तर आहे की तुम्हाला या ठिकाणी कोणता तरी इन्कम सोर्स भेटेल का पुढे चालून 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये काही नाही करता? नाही भेटणार ना, सिंपलची गोष्ट आहे. चला, ऍग्री करतो की तुम्ही मला म्हणताय की सागर सर माझ्याकडे पैसा नाहीये. मला खरोखर सांगा, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये असं होई नाही, बट काही मेडिकल इमर्जन्सी आली पण समजा, ओके, आणि तुम्हाला डॉक्टर बोलते की तुम्हाला येणाऱ्या 24 तासामध्ये 20,000 पे करायचे आहेत. मग तेव्हा तुम्ही डॉक्टरला तेच बोलता का की माझ्याकडे पैसा नाही, मी या ठिकाणी ट्रीटमेंट करणार नाही? नाही ना. त्या ठिकाणी तुम्ही काय करता? काय पण करणार, बट तुम्ही त्या ठिकाणी अरेंजमेंट करणार, कारण तुम्हाला तुमची ती प्राथमिकता वाटली होती. पण जेव्हा गोष्ट येते स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा काहीतरी स्वतःवरती गुंतवणूक करण्यासाठी, ज्यामुळे आपला फ्युचर बिल्ड होऊ शकतो, त्या ठिकाणी आपण असे कार्य देतो. सिंपलची गोष्ट आहे. म्हणजे आता मला सांगा, या ठिकाणी सिच्युएशन वेगवेगळी आहे, पण रिझन एकच आहे. पण काय झालं, एका रिझन मध्ये त्यांनी पैसे अरेंज केला, त्यांनी फी पे केली, पण दुसऱ्या ठिकाणी त्यांनी डिनाय केला की मला नाही करायचं. मग त्यांना आपण अशा प्रकारे एक्झाम्पल देऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही म्हणता की पैसा नाही सर. मला सांगा, तुमच्याकडे जो फोन आहे, कमीत कमी 10,000, 15,000 असेल, बरोबर. तुम्ही ते कसं घेतला? किंवा तुम्ही त्यावर आतापर्यंत 10 रुपये कमवले आहेत का? नाही कमवले ना. समजा तुम्ही म्हणता पैसा नाही, मला मला सांगा, जर तुम्हाला निव्वळ पैसा नसेल तर तुम्ही त्यामध्ये
महिन्याला तुम्ही 300-400 रिचार्ज करता बरोबर, करता ना? तेच आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्यावर तुम्ही सोल्युशन काढणार किंवा तुम्ही त्यामध्ये अडकून बसणार, इट टोटली अप टू यू. ठीक आहे. त्यांना आपण अशा प्रकारे शांतपणे त्यांना आपण उत्तर देऊ शकतो. बाकी त्यांच्याकडे, जर जो व्यक्ती असं सिरियस की सर मला स्टार्ट करायचं, तो व्यक्ती अरेंज करेल. आपण त्यांना काही सोल्युशन देऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी असा स्टेप घ्या किंवा तुम्ही समजा शेवटला, जर तुमच्याकडे आज पूर्ण पैसे नाही आहेत मग समजा, मग तुम्ही या ठिकाणी मला लाईक 10%, 20% जे पण तुम्ही आपलं कुपन अमाऊंट आहे, जसं की समजा आता एखाद्या लीडला आहे आयकॉनिक सोबत एनरोल करायचं आहे. मग तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून 1500 रुपये घ्या किंवा तुम्ही 1000 रुपये घ्या टोकन अमाऊंट म्हणून. बाकी तुम्ही 4 दिवस 8 दिवस तुम्ही तुम्ही प्रकारे करणार. ठीक आहे. तुम्ही त्यांना असं बोलू शकता आणि जे लोक असतील ना सिरियस आणि तुम्ही त्यांना प्रॉपरली जर एक्सप्लेन केलं किंवा तुम्ही त्यांचा हँडल केलं ना, ते लोक इझिली करतात. ते लोक अरेंज करतात. इव्हन ते ते लोक फक्त तुमचं कुपन तरी बुक करतील ऍटलिस्ट. ठीक आहे. गॉट इट. तुम्हाला हा ऑब्जेक्शन कळायला फर्स्ट पैसा नाहीये. तुम्हाला कळालं हवाला ऑब्जेक्शन. टाइप क्लियर फटाफट. विल मूव टू नेक्स्ट पार्ट. क्लियर क्लियर क्लियर. गुड गुड गुड. छान. आता आहे टाइम. टाइम नाही सर. ओके मेन मला सांगा. ठीक आहे तुम्ही म्हणता की टाइम नाहीये. आता आपण जेव्हा समजा एखादी लीडने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, लीड बोलतो की मी जॉब करते, आय डोंट हॅव टाइम. ओके. आणि माझी सॅलरी पण लाईक 25,000 माझी सॅलरी आहे. मग तेव्हा तुम्ही त्यांना बोलू शकता की ठीक आहे डे मला सांगा आज तुम्ही जॉब करता आणि यू आर अर्निंग लाईक 25,000 पर मंथ. मला सांगा तुमच्याकडे टाइम नाहीये, ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? कारण मी कुठेतरी ऐकलं आहे की ज्यांच्याकडे टाइम नसतो ना ते लोक महिन्याला लाईक कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवतात. तर तुम्ही कमवता का? नाही ना. सिंपलशी गोष्ट आहे. हे बघा टाइम नाही असा इश्यू नाही. टाइम आज प्रत्येकाकडे तेवढेच आहे, म्हणजे 24 तास आहेत. अंबानीकडे तेवढेच आहे. टाटा बिर्लाकडे तेवढेच आहे. ओके. माझ्याकडे तेवढेच आहे. बट आपण कोणत्या गोष्टीला देतो प्रायोरिटी, प्राथमिकता, प्राधान्य, हे खूप मॅटर करतं. जर तुम्ही तुमच्या ग्रोथ बद्दल सिरियस आहात, जर तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग इन्कम सोर्स डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी टाइम काढणार. बाकी नाही करणार. सिंपलशी गोष्ट आहे. ओके. त्यांना आपण अशा प्रकारे पोलाइटली समजू शकतो. मला जमत नाही किंवा मी करू शकेल की नाही. जेव्हा तुमची लीड बोलते ना ठीक आहे जमत नाही म्हणते ना, मला सांगा तुम्हाला का जमत नाही. का जमत तुम्हाला का जमत नाही सांगा मला. लीड बोलते सर तर मी ट्राय नाही केलं. का ट्राय नाही केलं? कारण कोणी पुश नाही केलं. कोणी मला सांगितलं नाही की तू हे कर म्हणून. मग बघा, जेव्हा तुम्हाला असं लीड बोलतं ना की सर मला ट्राय करायचं आहे, मला जमल की नाही भीती वाटते मला, मग तेव्हा ना या ठिकाणी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपण त्या व्यक्तीला, तशाच व्यक्तीचा आपण एक्झाम्पल देतो की हा सेम तुमच्यासारखा व्यक्ती माझ्या टीम मध्ये आहे किंवा माझ्या कंपनीमध्ये आहे, ज्यांनी ह्या गोष्टी फेस केल्या. त्यांना सुरुवातीला डाऊट होतो की होईल की नाही, कसं होईल काय नाही, पण त्यांनी हळूहळू सुरुवात केलं, त्यांनी शिकण्यावर फोकस केलं आणि आज ते कमवत आहेत. म्हणजे आपण त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमनुसार त्यांना आपण गोष्टी पिच करणार, सांगणार त्यांना आपण. तुम्ही हाऊसवाईफ आहात बरोबर, ताई तुमच्या सारखीच माझ्या टीम मध्ये बरे हाऊसवाईफ आहे ज्यांना काम करायचं आहे. त्यांना बाहेर जाऊन काम करायची परवानगी नाहीये. तुम्हाला पण नाही बरोबर. बट ते आज या ठिकाणी काम करतात कारण त्यांच्याकडे एक दिवसामध्ये 2 किंवा 3 तास आहेत आणि त्यांच्याकडे फ्लेक्झिबल टायमिंग आहे. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा रात्री करू शकता. त्यांना तुम्ही लोकांची स्टोरी रिलेट करा की हा जर
तुमची सेम असेल कंडिशन तर तुम्ही त्यांना तुमची प्रॉब्लेम किंवा तुमची सेम कंडिशन त्यांना सांगू शकता की हा तुम्ही जे बोलता ना एक्झॅक्टली ते इश्यू मला पण होता. ओके. मग तुम्ही त्यांना अशा प्रकारे रिलेट करणार की हा जमत नाही असं नाही, फक्त आपण चला ठीक आहे जमत नाही म्हणताना तर मला सांगा, आज जर तुम्ही ट्राय नाही केलं तर तुम्हाला पुढे चालून तुम्ही हेच सोडा, दुसरा कोणता बिझनेस तुम्ही करू शकता का? किंवा तुम्ही दुसरं कोणतं काम करू शकता का? नाही करू शकणार ना. मला सांगा तुम्ही किती दिवस स्वतःवर ते डाऊट घेऊन बसणार आहात की मला जमेल की नाही, मी करू की नाही. जोपर्यंत तुम्ही काम चालू करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये प्रॅक्टिकली गोष्टी अप्लाय करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, बरोबर ना? मग तुम्ही त्यांना सांगू शकता असं. हे बघा सिंपलशी गोष्ट आहे डिअर. जर तुम्हाला पोहायचं असेल ना, तुम्हाला अगोदर पाण्यामध्ये उडी टाकावी लागेल. बरोबर? मला सांगा, जर तुम्ही पाण्यामध्ये उडी नाही टाकली आणि तुम्हाला स्विमिंग शिकायचे, तुम्ही स्विमिंग पूलच्या वरती राहून तुम्ही हात पाय मार तुम्ही शिकणार का? नाही शिकणार ना. यू हॅव टू जम्प इन द वॉटर इफ यू वॉन्ट टू लर्न स्विमिंग. सिंपलशी गोष्ट आहे. मग त्यासाठीच तुम्हाला प्रॉपरली गोष्टी अप्लाय कराव्या लागतील. आणि तुम्ही जे बोलता ना हे तुमच्या बोलण्यामध्ये असा एक दिसला पाहिजे कॉन्फिडन्स. क्या जो व्यक्ती बोलतो ना हा यार इस बंदे की बात में दम है. तुम्हाला आता बोललो ना मी, तुम्हाला वाटलं ना की हा समोरची लीड आहे तर सर असं बोललं तर हे कन्वर्ट होईल म्हणून किती लोकांना वाटलं बरं? बी जेन्युअन किती लोकांना वाटलं हा सर योग्य आहे, बरोबर होऊ शकते लीड. ऍटलीस्ट त्यांना एक येईल की कॉन्फिडन्स की हा जे सर बोलतात ना हे योग्य गोष्ट आहे. ते लीड आता नाही करणार पण ते 2 दिवस 4 दिवस नंतर करतील 100% जर तुम्ही त्यांना आपला एक कॉन्फिडन्स शो केला तर. ठीक आहे. त्यानंतर आहे विचार करतो. आता हा विचार सर्वांचा येतो की सर मी बघते मी घरच्यांना विचारतो मी ट्राय करतो मी विचारतो तुम्हाला विचार करून सांगते मी. मी म्हणतो ठीक आहे. मला सांगा तुम्ही म्हणता की विचार करणार अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही विचार करणार आहात जे तुम्हाला आणखी क्लिअर नाहीये. कारण तुम्हाला ऑलमोस्ट त्या ठिकाणी सर्व गोष्टी क्लिअर केल्या. जर तुम्हाला आणखीन पण विचार करायचा असेल तर मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही विचार करत आहात. हे बघा मी माझ्या लीडला असं बोलतो ना समजा ज्यांनी बोलताना मला की विचार करतो म्हणून त्यामध्ये बोलतो ठीक आहे तुम्ही विचार करता. आता हे बघा विचार करतो मला मला म्हणणारे असे लोक रोज भेटतात रोज. त्यामधले खूप लोक असे ज्यांना ज्यांना इनडायरेक्टली करायचं नसतं. मला सांगा डिअर हे बघा माझ्याकडे आणखीन 50 लोकांची लिस्ट पडलेली आहे मला आणखी दुसरा कॉल घ्यायचा आहे. तुम्ही खरोखर सांगा ऍक्च्युली तुमचा इश्यू काय आहे? तुम्हाला या ठिकाणी लाईक तुम्ही जो विचार करतो म्हणता ना तुम्हाला क्लॅरिटी नाही की तुम्हाला डायरेक्टली नो करताय. कारण हे बघा जर तुम्हाला नको असेल ना तर मी काय करणार माझ्याकडे आणखी 50 लोकांची लिस्ट पडली आहे त्या लोकांना मी ही ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो. कारण यामध्ये काय होईल माझा टाइम असेल आणि त्यामध्ये तुमचा पण टाइम असेल. ठीक आहे. आणि काही लोक असतात की म्हणजे मी हसबंडला विचारेन मी घरामध्ये विचारेन हे गोष्टी झाल्या. ओके. समजा जर तुम्हाला लीडनं बोलला की मी विचारू शकतो मी माझ्या हसबंडला विचारतो किंवा मी माझ्या फ्रेंडला विचारणार. अगोदर विचारा की तुमचा जो फ्रेंड आहे जे तुमचे हसबंड आहेत त्यांना याबद्दल नॉलेज आहे का म्हणजे आणि त्यांनी अगोदर ह्या गोष्टी एक्सप्लोर केल्या का किंवा त्यांना याबद्दल स्पेसिफिक गोष्टी माहिती आहेत का? नाही ना. सिंपलशी गोष्ट आहे. मग जर एखादा डॉक्टर आहे सॉरी जर तुमची तब्येत खराब आहे समजा मग तुम्ही जाणार डॉक्टरकडे की तुम्ही इंजिनिअरकडे जाणार? डॉक्टर राईट. मग तुम्ही चालला आता इंजिनिअरकडे. आय एम नॉट डिनाईंग टू गो युअर हजबंड. येस ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना विचारणार बट प्रयत्न करा समजून घ्या. मला सांगा रिक्षावाला जो लोक जे लोक चालतात रिक्षा ते लोक तुम्हाला कार लाईक कार बद्दल सांगू शकत नाहीत किंवा ते तुम्हाला कार घेण्यासाठी तुम्हाला गाईड करू शकत नाहीत. सिंपलशी गोष्ट आहे. बरोबर. तर प्रयत्न यायचा आहे की तुम्ही समजून घ्यायला प्रॉपरली. ओके.
जर तुम्हाला काही शंका आहे, जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कनेक्ट करून द्या. येस, आय कॅन टॉक टू युअर हजबंड. येस, कारण हे बघा, तुम्हाला मी सांगितलं 100%, तुम्हाला समजलं 75%, तुम्ही तुमच्या हजबंडला सांगणार 50%, त्यांना समजणार 25%. डू यू थिंक की तुमचे हजबंड 25% नॉलेज घेऊन तुम्हाला हा बोलतील कर म्हणून? इज देअर लॉजिक? सिंपलशी गोष्ट आहे ना. मग तुम्ही यांना अशा प्रकारे ऑब्जेक्शन इझिली हँडल करू शकता. ओके, दीज आर दी सम कॉमन ऑब्जेक्शन्स. लक्षात ठेवा, जेव्हा आपण लीडशी कनेक्ट करतो, आपण त्यांचा ऑब्जेक्शन हँडल करतो ना, तेव्हा आपल्याला काही रूल्स आठवण ठेवायचे आहेत. म्हणजे डोक्यामध्ये आपल्याला हे फिक्स ठेवायचं की हा हा ही जी गोष्ट आहे ना, आपण लाईक लीड सोबत केलं नाही पाहिजे. ठीक आहे, त्यामधला आहे पहिला फोर्स. तुम्ही करा करा करा. आता काय होतं माहिती का, काही लोक असतात सिरियस करण्यासाठी, पण त्यांना थोडंसं टाइम हवा असतो. त्यांना एक मधून एक आवाज येत नसतो की हा तू आज कर. मग त्यांना आपण टाइम देणार. नो इश्यू, यू यू कॅन स्टार्ट युअर जर्नी आफ्टर फ्यू डेज. कारण त्यांना कुठे ना कुठे क्लॅरिटी आहे, बट एक आतमध्ये फिअर आहे की ही गोष्ट मी करू शकतो की नाही, किंवा ही गोष्ट माझ्यासाठी आहे की नाही. बट ते लोक ना इन 95% केसेस एनरोल करतात. सो यू कॅन गिव्ह जेन्युअन टाइम टू देम. येस, यू कॅन टेक 2 days, यू कॅन टेक 5 days अँड यू कॅन स्टार्ट. ओके, तुम्ही त्यांना तुम्ही कोणालाही फोर्स नाही करा की तुम्ही हे स्टार्ट करा कार्ड करा, नाही. यू आर ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हायडर. ओके, तुमच्याकडे लीड येते ना, लीड तुमच्या मागे लागली पाहिजे की हा समज स्टार्ट करायचं. पण या ठिकाणी होतं काय माहिती का, की आपण लीडच्या मागे लागतो, स्टार्ट करा स्टार्ट करा स्टार्ट करा. हे बघा, फॉलोअप घेणं आपला पार्ट आहे. आपण त्यांना मेसेज करतो, आपण त्यांचा अपडेट घेतो. इट इज अ पार्ट ऑफ अवर जर्नी, इट इज अ पार्ट ऑफ फॉलोअप. ओके, बट त्यामध्ये फोर्स करणं आणि फॉलोअप करणं यामध्ये खूप डिफरन्स आहे. ठीक आहे, प्रयत्न करा फोर्स अजिबात नाही करायचं. गॉट इट? त्यानंतर ओव्हर एक्सप्लेनेशन. ठीक आहे, लीडला जेवढी गोष्ट हवी आहे, लीडला जेवढी गोष्ट गरजेची आहे ना, तेवढं तुम्ही सांगा त्यांना. लीड मला बोलते की सर मला स्किल डेव्हलपमेंट करायची आहे. मग तुम्ही त्यांना सांगताय तुम्ही या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट करा, तुम्ही या ठिकाणी अर्निंग करा, तुम्ही या ठिकाणी इंटर्नशिप करा, तुम्ही या ठिकाणी फ्रिलान्सिंग करा. लीडने काय बोललं? फक्त स्किल डेव्हलपमेंट, ओनली टॉक अबाउट दॅट. ठीक आहे, तर ओव्हर एक्सप्लेन नाही करायचं की तुम्हाला या ठिकाणी हे नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगायचं. लक्षात ठेवा, सेल्समध्ये 80% कस्टमर 80% कस्टमर बोलतो. ओके, 20% जो असतो कन्सल्टंट तो बोलतो. ते पण फक्त आपले प्रश्न विचारण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी ओव्हर एक्सप्लेन नाही करायचं. नंतर फेक प्रॉमिस. कधी लक्षात ठेवा, लीडशी बोलताना त्यांना क्लोज करण्यासाठी आपण फेक प्रॉमिस नाही करणार. जे तुमच्या हातामध्ये आहे ना, तुम्ही तेवढ्याच गोष्टी बोलणार की हा तुम्ही ह्या गोष्टी करा, तुम्हाला एवढे भेटणार. बट इफ यू आर डुईंग फेक प्रॉमिस की तुम्ही या ठिकाणी पहिल्या महिन्यात तुम्ही इन्कम करू शकता 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, नाही, दिस इज फेक प्रॉमिसेस. ओके, हा येस, जर तुमच्यामध्ये तितका पोटेन्शियल आहे की तुम्ही करत आहात, तुमच्या तेवढी कॅपॅसिटी की तुम्ही लोकांना शिकू शकता, मग तेव्हा तुम्ही बोलू शकता अजिबात काय त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट इफ यू आर earning 10,000 per month and you are promising to make 1 lakh rupees per month in first month, is it possible? Does it make any sense? No, right? त्यामुळं तुम्हाला हे गोष्टी नाही करायच्या. त्यानंतर आहे ऑलवेज डू. म्हणजे आपण क्लॅरिफाय करणार. लक्षात ठेवा, जितकं आपण लोकांना वर्क सिम्प्लिफाय करणार, जितकं आपण सिम्पल वेमध्ये सांगणार ना, तेवढं लवकर तुमची लीड त्यामध्ये कन्वर्ट होते. नंतर आहे रिलेट. आपण रिलेट कसं करतो माहिती का, आपल्या लीडला सोल्युशन देऊन की हा ही जी गोष्ट आहे ना, ऍक्च्युली मला मी फेस केली होती, पण यामधून मी बाहेरसाठी काम केलं होतं मी, किंवा मी निर्णय घेतला होता. ठीक आहे, सो गाइस, गॉट इट क्लिअर?
टाईप क्लिअर इफ युअर लाईक क्लिअर. सर्वांनी क्लिअर टाईप करा. आपला 1 तास झालेला आहे ट्रेनिंगचा. ओके. काही लोकांना झोप येत आहे, काही लोकांनी आपले कॅमेराज ऑफ केले आहेत, काही लोक झोपून गेले आय थिंक. कॅमेरा टर्न ऑन करा. फटाफट फटाफट फटाफट. ठीक आहे. थोडं मोकळं सोडलं की आळस आहे तसं. मला फक्त एक चान्स हवाय माझा कॅमेरा ऑफ करण्यासाठी, राईट. एका झटक्यामध्ये कॅमेरा ऑफ. ओके गुड. तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे गाईस? किती लोकांना समजलं? सोपं समजतंय तुम्हाला का मी टफ घेताय किंवा मी स्पीड चाललोय? सांगा मला एक वेळेस फटाफट सर्वांनी. क्लिअर टाईप करा जर तुम्हाला क्लिअर असेल तर. टाईप क्लिअर इफ इट इज क्लिअर टू ऑल. गुड गुड. छान छान छान. छान रिस्पॉन्स आहे. नाव ऑन द लास्ट स्टेज गाईज. आपण या ठिकाणी लास्ट स्टेज मध्ये आहोत. ओके. त्यानंतर आपण एक क्लोज कॉल घेणार आहोत. सो वी कॅन कनेक्ट ऑन द कॉल. ठीक आहे. आता हे बघा, तुम्हाला मी या ठिकाणी काही हे दिलेलं आहे, म्हणजे आपला एक फॉर्मॅट दिला आपण कशा प्रकारे आपल्या लीडला ऑब्जेक्ट हँडल करणार लीडचा आपल्या. ठीक आहे. लीडने बोला की सर माझ्याकडे पैसा नाही आहे. ठीक आहे डिअर, आय कॅन टोटली अंडरस्टँड तुझ्याकडे पैसा नाही आहे. ओके. आता आपण लीडचा ऑब्जेक्ट हँडल केला. ओके. बट नाव या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन्स आहेत. मला लीड बोलते की सर ट्रूली आय जेन्युअनली वॉन्ट टू स्टार्ट माय जर्नी, बट इश्यू असा आहे की माझा बजेट एवढा मोठा नाहीये, मी 16,000 पे करू शकत नाही. येस, मी या ठिकाणी 6,000 पे करू शकतो किंवा पे करू शकतो. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही त्यांना अगोदर ऍक्नॉलेज करणार की समजू शकतो मग येस, तर तुम्हाला या ठिकाणी मी दुसरा ऑप्शन देऊ शकतो की तुम्ही या ठिकाणी आपला पहिला पॅकेज आहे पर्सनल ब्रँडिंग याने सुरुवात करा. असं प्रकारे क्लॅरिफाय देणं. आणि त्यामध्ये जे पण असेल ना आपण समजा आपलं जे पण व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, आपण त्यामध्ये स्किल्स आहेत म्हणून सांगणार त्यांना की हा तुम्हाला या ठिकाणी हे तुम्हाला भेटले या कोर्समध्ये. ठीक आहे. आणि त्यांना आपण क्लिअर करायचं की हे बघा, आज जे तुम्ही म्हणता ना, आज तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता हे तुम्ही तुमच्या स्किलवरती करतात. आज आपण कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये लाखो खर्च केले, बरोबर. पण त्या ठिकाणी तुम्हाला शुअरिटी नाही की तुम्ही किती कमवू शकतो, तुम्हाला जॉब भेटली की नाही. बट तुम्हाला या ठिकाणी इथे शुअरिटी आहे की जर तुम्ही प्रॉपरली आपल्याने 3 ते 6 महिने दिले तर येस यू कॅन मेक अ डिफरन्स इन युअर लाईफ. ठीक आहे. तुम्ही त्यांना हे सांगू शकता आणि त्यांना आपण ऍक्शन घेण्यासाठी गाईड करू शकतो की येस युअर डिअर, यू कॅन स्टार्ट इट नाव, यू हॅव दिस प्रॉब्लेम, I have given this solution to you, and now you can start your journey with this small amount of package. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही लोकांना लीडला तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरला या 3 गोष्टी शो करताना तेव्हा तुमची लीड त्यामध्ये क्लोज होते. पहिली जी आहे, त्यांना वाटलं पाहिजे की हा जो व्यक्ती समोरला ना, यांनी मला प्रॉपरली समजलेला आहे, यांनी मला हा व्यक्ती जो आहे ना मला खरंतरी काहीतरी देऊ शकतो. दुसरी गोष्ट, त्यांना तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या स्किलमध्ये किंवा तुमचे जे तुम्ही जिथे लोकांना देणार आहात ना, त्यामध्ये त्यांच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन दिसला पाहिजे. ठीक आहे. गॉट इट. दे ट्रस्ट यू. ओके. म्हणजेच तुम्ही जेव्हा ह्या 2 गोष्टी करता मग तेव्हा तुमच्या ट्रस्ट होतो आणि येस दे एंड ऑल इझिली विथ यू. प्रयत्न करा डायरेक्टली लीडला फील न करता, लीडला अंडरस्टँड न करता, लीडला आपण सोल्युशन न देता डायरेक्ट जम्प करू नका प्राइजवरती की तुमच्याकडे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहिला ना, तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, मग तुम्ही या ठिकाणी या प्राइजने या कोर्सने स्टार्ट करा. अरे भाई, अगोदर त्यांना अगोदर तुम्ही ऐकून तरी घ्या ना की काय एक्झॅक्टली आहे म्हणून. ओके. आणि लक्षात ठेवा, प्राइस लाईक आपण डायरेक्टली जम्प नाही करायचं. दुसरी गोष्ट, कोणत्या प्रकारचे
क्वेश्चन स्किप नाही करायचे. काय होतं सुरुवातीला जेव्हा आपण आपल्याला प्रॉपर नॉलेज नसतं किंवा आपल्याला त्यामध्ये ऑब्जेक्शन हँडल करता येत नंतर आपण काय करतो सुरुवातीला की क्वेश्चन स्किप केला. जर त्यांनी तुम्हाला बोललं की माझ्याकडे लाईक आपला जो पॅकेज आहे ऑर्गॅनिक पॅकेज त्यामध्ये किती कोर्सेस आहेत, ठीक आहे, तेव्हा तुम्ही त्याला ऑब्झर्व करून रिप्लाय द्या, बट डोंट ट्राय टू स्किप क्वेश्चन्स लीडचे. ठीक आहे, द्या. तुम्हाला जे माहिती आहे ना तुम्ही ते आन्सर द्या. लीडला काय माहिती किती किती त्यामध्ये कोर्स आहेत म्हणून, म्हणजे खोट नाही बोलायचं, पण आपला जे प्रॉपर नॉलेज आहे ना, म्हणजे मला माहिती आहे की यामध्ये 27 कोर्स आहेत, पण लाईक 20 कोर्सेस प्लस आपण त्यांना असं बोलू शकतो. वी कॅन टेल लाईक 20+ कोर्सेस, 20+ म्हणजे 27 येते त्यामध्ये. बरोबर, ठीक आहे. प्रयत्न करा क्लोजिंग करण्यासाठी. रश करू नका की तुम्ही स्टार्ट करा, ऑफर आहे, ऑफर आहे, मागे लागायचं नाही. वी आर द opportunity provider, we are the consultants, we are not seller, we are not seeker. ठीक आहे, समजलं? गॉट इट गाईज, गॉट इट. त्यानंतर आहे हा तुमचा ऍक्शन प्लॅन येणारा 1 किंवा 2 दिवसासाठी. तुमचे फ्रेंड असतील तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे कोणते लीड आले असतील, 2 किंवा 3 असे लीड क्वालिफाय करा. त्या लोकांना ओळखा, त्यांना खरोखर स्टार्ट करायचं आहे. ओके, त्यांच्याशी क्वालिटी कनेक्ट करा. त्यांचा मेन पेन पॉइंट तुम्ही समजून घ्या. तुम्ही त्यांना अंडरस्टँड करा की एक्झॅक्टली काय इश्यू आहे. त्यानंतर तुम्हाला जे मी फ्लो सांगितला आहे, आपण कशा प्रकारे पिच करणार, त्यांना सोल्युशन कसं देणार, किंवा त्यांना हा जो कोर्स आहे कसा हेल्प करू शकतो त्यांना सांगणार आपण. ठीक आहे, तुम्ही या 3 गोष्टी फॉलो करा, तुम्हाला त्यामध्ये आपोआप रिझल्ट येईल 100%. हमारी श्योरिटी आहे. गॉट इट? ऑल क्लिअर गाइज, ऑल क्लिअर? नाउ वी आर ऑन द लास्ट स्लाइड. फटाफट मला सांगा. चला, आता आपण काय करूया, आपण आता या ठिकाणी एक कॉल घेणार आहोत. कॉल, ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला किती गोष्टी समजल्या मला सांगा. समजलं सर्व काही? ऑल क्लिअर? गुड गुड गुड. चला, एक वेळेस तुम्हाला मी या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू देतो. फायनल तुमच्या कॉलचा फ्लो किंवा तुमच्या लीडला क्लोज करण्याचा एक स्टेप बाय स्टेप गायडन्स. ओके, पहिला आपण त्यांना काय केलं, क्वालिफाय केलं की लीड हा जो व्यक्ती आहे ना, ह्याला ऍक्च्युली ही गोष्ट हवी आहे की नाही. ओके, त्यानंतर त्याला गोष्ट त्याने सांगितली की मला हवी आहे, मग तेव्हा तुम्ही त्याला परत फिल्टर केला की हा जो बोलतोय ना योग्य आहे. त्यानंतर आपण त्यांना आपला ऑफर पिच केला. ऑफर पिच केल्यावर त्याला स्टार्ट करायचं, पण त्याच्याकडे हा इश्यू आहे, त्याच्याकडे हा ऑब्जेक्शन आहे. सॉरी, मी उलटे येतोय ते. ओके, तुम्हाला परत सोपं करून सांगतो. पहिले काय होतं, आपण क्वालिफाय केला. ओके, त्यानंतर आपण त्यांना प्रॉपरली अंडरस्टँड केलं. मग त्यांना आपण आपल्याला त्यांच्याबद्दल जे समजले ना, त्यांना आपण केलं व्हॅलिडेट. ठीक आहे, त्यानंतर आपण त्यांना बोललं की हा येस डिअर, यू विल गेट दिस सोल्युशन हिअर. म्हणजे आपण त्यांना आपली व्हॅल्यू दिली, आपला ऑफर प्रेझेंट केला. ऑफर प्रेझेंट केल्यावर त्यांचा रिॲक्शन काय होता, म्हणजे त्यांना लगेच स्टार्ट करायचं आहे की त्यांच्याकडे काही ऑब्जेक्शन आहेत. मग आपण त्या ठिकाणी जर असतात मोस्टली 90 केसेसमध्ये की लोकांना समजतं की सर या ठिकाणी ऑब्जेक्शन म्हणजे पैसा नाही किंवा लॅपटॉप लागेल का, हे ते लाईक मल्टिपल थिंग्स. मग तेव्हा तुम्ही त्यांना ह्या गोष्टी क्लिअर करणं. येस, त्यानंतर आहे लास्ट स्टेप जो की आहे क्लोजिंगचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं असेल. ओके, छान. आता मला सांगा, तुमच्यापैकी कोण
माझ्यासोबत कॉलवरती येईल, ज्यामध्ये आपण काय करणार, एक 10 मिनिट किंवा जे पण आपल्याला कॉल जायला 15 मिनिटाचा, आपण एक कॉल घेणार आणि त्यामध्ये प्रॉपरली तुम्ही मला ऍज अ लीड बोलणार. तुम्ही कोण येऊ शकतं? रिधिमा, हेमाताई, तुम्ही कोण येणार? कॅन एनीवन अनम्यूट युअर सेल्फ, किंवा तुम्ही सांगू शकता मला हँड्सअप करा. नाही, नॉर्मल. मी तुम्हाला काय करणार, ज्या प्रकारे तुम्ही मला फर्स्ट टाइम कॉल केलं होतं ना, तुम्हाला तसं मी बोलणार की हा, हाय रिधिमा, तुम्ही आपण नॉर्मल कॉल जसं की होतो ना क्लायंट सोबत, तर त्या प्रकारे. सो किती लोक कम्फर्टेबल आहेत? रिधिमा, आर यू कम्फर्टेबल? कोणी पण नाहीये का? दीपाली तुम्ही, किंवा हेमध्ये तुम्ही. फर्स्ट ऑफ ऑल गाईस, आपला कॅमेरा टर्न ऑन करा. टर्न ऑन युअर कॅमेरा गाईस, टर्न ऑन कॅमेरा, डोंट नीड टू एक्सप्लेन. फटाफट फटाफट. म्हणजे तुम्हाला कॉल नको आहे का? नाहीतर मग तुम्हाला मी काय करणार, आपले जे आहेत ना, सॉरी, आपल्या कंपनीमध्ये काही कॉल रेकॉर्डिंग आहेत आपल्या सेशन, ट्रेनिंग सेशन मध्ये, रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ते शेअर करेन. तुम्हाला चालेल का ते वाला सेशन शेअर केलं तर? इज इट ओके फॉर यू इफ आय शेअर दॅट? बाकी कोण कम्फर्टेबल आहे? धनश्री, करुणा, सलोनी, तुम्ही कम्फर्टेबल आहे का? कोण कम्फर्टेबल आहे? मला एक हँड रेस करा प्लीज. ट्राय टू, आपण कॉलवरती कनेक्ट करूया. ठीक आहे. चला ठीक आहे. समजा आता मी या ठिकाणी कोणी कम्फर्टेबल नाहीये, एक वेळेस लास्ट कन्फर्म करा, नाही तर मी तुम्हाला फक्त एकटा कॉल घेऊन सांगेन तुम्हाला मी. पण ते समजणार नाही ना की ऍक्च्युली म्हणजे काय बोलत आहे समोरला माणूस. ठीक आहे. एक काम करतो, तुम्हाला मी काही रेकॉर्डिंग, तुम्हाला माझ्याकडे 2 रेकॉर्डिंग आहेत, मी तुम्हाला शेअर करेन. म्हणजे आपण लीडशी कसं बोलणार, त्यांचा प्रॉब्लेम कसं समजणार, किंवा आपण त्यांना कशा प्रकारे पिच करणार. ओके. लास्ट कन्फर्म करा. कोणी पण एक जण मला कॉलवरती बोलू शकतं का? पहिला ऑप्शन. नाही तर दुसरा ऑप्शन, तुम्हाला मी रेकॉर्डिंग शेअर करतो आपल्या कंपनीमधले ज्यावर रेकॉर्डिंग्स आहेत. टाईप 1, जे लोक कम्फर्टेबल आहेत. टाईप 2, इफ यू वॉन्ट रेकॉर्डिंग, 1 or 2. टाईप 1, नो इश्यू, नो इश्यू. 2, ओके 2. ओके 2. आवाज थिंकिंग की कोणीतरी म्हणाल की सर मला 1, मी कम्फर्टेबल आहे, मी कॉलवरती कनेक्ट कर. काही नाही, जास्त नॉर्मली कॉल असेल आपला, काहीच अडचण नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला मी एक डेमो सांगेल तुम्हाला माझ्या साईडने मी. ठीक आहे. ओके. नो इश्यू. स्टील आय विल ट्राय फ्रॉम माय साईड की मी कसं कॉल घेतो. ओके. मी तर काय करणार, समजा माझ्याकडे एक लीड आहे. ओके. मी माझे कॉल चालू करते. ओके. समजा मला एखाद्या स्टुडंटने कॉल केलेला आहे, किंवा मी एखादी लीडने आपला व्हिडिओ पाहिलेला आहे, आणि ते बोलते की सर आय वॉन्ट टू स्टार्ट माय जर्नी, बट आय हॅव सम क्वेश्चन्स, आय हॅव सम डाऊट्स, किंवा मला मनात थोडंसं भीती आहे, मला तुमची कॉलवरती बोलायचं आहे. ठीक आहे. मग तेव्हा मी अगोदर लीडला कॉल करणार. ओके. जेव्हा मी समजा खरं मी कॉल केला, मी स्टार्ट करणं हे त्यांचं नाव घेणार अगोदर, की हा, फॉर एक्झाम्पल अजय आहे नाव मुलांचा किंवा मुलीचं नाव. ठीक आहे, जे पण असेल तर. हे हाय जे, मी सागर बोलत आहे. रिसेंटली आपली गोष्ट झाली होती लाईक वर्क रिगार्डिंग, तुमचा मी कॉल बुक केला होता, राईट? सो मला बोलतो हा सर केलं होतं सर. ओके. सो नाव हे बघा, माझ्याकडे लाईक आता फक्त 10 to 15 मिनिट्स आहेत, आपण यामध्ये प्रॉपरली सर्व गोष्टी बोलू शकतो की एक्झॅक्टली काम काय, कोणते कोणते अर्निंग ऑप्शन आहे, मग बऱ्या गोष्टी क्लिअर करणे यामध्ये. समोरला बोलतो की सर हा, मी बोलू शकतो. ओके. समोरने आपल्याला आता परमिशन दिली, मग तेव्हा आपण काय करणार, त्यांना बोलणार की ओके डिअर, जस्ट कन्फर्म करा तुम्ही या वेळेला बोलण्यासाठी कम्फर्टेबल आहात का. कारण असं नको की म्हणजे लाईक प्रॉपरली व्हॉइस येत नाहीये, किंवा बॅकग्राऊंड व्हॉइस आहे, किंवा काहीतरी डिस्टर्बन्स असेल तर. ओके. समोरला बोलतो की यस, हा मी कम्फर्टेबल आहे. कारण काय होतं, कधी कधी ना तो ट्रॅव्हलिंग करत असेल, किंवा कधी कधी तो बाहेर असेल, हे गोष्टी होतात ना. त्यामुळे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. ओके. त्यांनी तुम्हाला कन्फर्मेशन दिलं की येस, आता मी कम्फर्टेबल आहे. मग तेव्हा तुम्ही विचारणार की ओके डिअर, ओके अजय, मला सांगा
तुम्ही बेसिकली कुठून बिलॉंग करता आणि तुम्ही सध्या काय करता. मग समोरला बोलतो की सर मी या ठिकाणी बिलॉंग करतो आणि मी ही गोष्ट करतो. मग ते ओके ठीक आहे. मग मला सांगा तुम्ही या ठिकाणी लाईक तुम्ही स्टुडंट आहात बरोबर. मग मला सांगा तुमचं असं कोणतं स्पेसिफिक कारण आहे कोणतं रिझन आहे ज्यामुळे तुम्ही या ठिकाणी काम सुरुवात करायला निर्णय घेतलाय तुम्ही. व्हॉट इज द रिझन की तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतात. मग तुमची लीड सांगाल की सर माझ्याकडे मी अगोदर लाईक मला माझ्या फॅमिलीला सपोर्ट करायचं किंवा मला माझ्या आई वडिलांना हेल्प करायची आहे. ओके. किंवा ते बोलले की सर मला स्किल डेव्हलपमेंट करायची आहे. आपण या ठिकाणी काय करूया फक्त एक्झाम्पल घेऊया आपण स्किल डेव्हलपमेंटसाठी ठीक आहे. विल टेक एक्झाम्पल फॉर स्किल डेव्हलपमेंट पर्पज. त्याने बोलला की सर हा मग ते बोलतो की सर मला हे स्किल डेव्हलपमेंट करायचं की मला हे स्किल शिकून या ठिकाणी अशी इन्कम करायची आहे. ओके. आता काय केलं लीडनं आपण सांगितलं की मला स्किल डेव्हलपमेंट करायचं. मग आता काय करणार आपण ओके डी सो ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं मला की तुम्हाला या ठिकाणी ही वाली स्किल शिकायची आहे बरोबर. मग त्या ठिकाणी आपण त्यांना केले व्हॅलिडेट. ओके. मग तेव्हा आता लीड बोलते की सर मी व्हॅलिडेट म्हणजे मी या ठिकाणी मला ही गोष्ट आहे. आता मला सांगा सो डिअर मला सांगा तुम्ही याच्या अगोदर असं कोणती गोष्ट ट्राय केली का. मग तो म्हणाले सर मी ट्राय केली आता नाही केली. ओके. ठीक आहे. मग जेव्हा तुम्हाला लीड बोलले की सर मी ट्राय केलं किंवा नाही ट्राय केलं मला सांगा आता तुम्हाला मी संधी दिली की तुम्ही या ठिकाणी काम चालू करणार पण काम चालू केल्यावर तुमच्या या ठिकाणी मेन गोल काय आहे. म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं किंवा तुम्हाला तुमचं एक मोठी ड्रीम कार घ्यायचं की तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली. मग तुमची लीड बोलले की सर मला घर घ्यायचं किंवा मला कार घ्यायचं. ठीक आहे इट इज लॉंग टर्म. गुड साऊंड गुड छान आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न ठीक आहे तुम्ही आता पुढे चालून हे गोष्टी करणार पण तुम्हाला सध्याला एक्झॅक्टली आता काय प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे मग तुम्हाला आताला काय अडचण आहे. मग तो बोलले की सर अडचण अशी की माझ्याकडे स्किल्स नाही मला माझ्याकडे स्किल नाही मग मला इन्कम पण नाहीये. ठीक आहे. तुम्ही म्हणला की मला घर घ्यायचं मला गाडी घ्यायची आहे. तुमच्याकडे स्किल पण नाहीये. मला सांगा तुम्ही याच्या अगोदर आतापर्यंत ह्या गोष्टी अचीव करण्यात तुम्ही काही केलंय का अगोदर. लीड बोलले की सर नाही ट्राय केलं मी कधी. मग तेव्हा तुम्हाला समजलं की तुमच्या लीडला काहीतरी करायचं बट त्यांनी अजून काही ट्राय नाही केलं. म्हणजे या ठिकाणी काय केलं मी अगोदर समजून घेतलं त्यांना मी त्यांचा वाय क्लिअर केला बरोबर. त्यांना गोष्टी मी सांगितले की हा तुम्हाला तुमचं काम करणं का महत्वाचं आहे म्हणजे त्यांना विचारलं की तुम्ही आतापर्यंत काय नाही केला. का नाही केला कारण आता माझ्याकडे होऊ शकतो माझ्याकडे पैसा नाही किंवा कोणी सपोर्ट केलं नसेल किंवा कोणी गाईड केलं नसेल वॉटर इट मे बी हा इश्यू असू शकतो बरोबर. आता तुम्हाला समजताना सांगितलं की सर माझा हा इश्यू मी या काळामध्ये सुरुवात नाही केली. ओके. मग आता काय करणार माहिती का आपण त्यांना आपली व्हॅल्यू देणार की हा ओके डिअर आय कॅन टोटली अग्री विथ यू. मी समजू शकतो बट जे तुम्हाला या ठिकाणी गोष्ट हवी आहे ना ती आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं की समजा तुम्ही बोलला की मला या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट करायची आहे सो त्यासाठी आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी लाईक 20+ ऑप्शन्स आहेत. ज्यामध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग कंटेंट क्रिएशन आपण अशी मल्टिपल गोष्टी शिकतो करतो. ठीक आहे. मग तेव्हा आपण तो त्यांना थोडंसं त्यांच्या इंटरेस्ट अनुसार आपले कोर्स समजा फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग झाले किंवा आपण त्याबद्दल त्यांना आपण व्हॅल्यू देणार की हा डिअर तुमच्यासाठी या ठिकाणी ही वाली गोष्ट बेस्ट आहे. समजा समोर त्यांना बोलले की तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे. येस तुम्ही या ठिकाणी शिकू शकता आणि तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग शिकून फ्रीलान्सिंगच्या माध्यमाने अपवर्क फायवर्क अशा ठिकाणी काम करून इन्कम सोर्स डेव्हलप करू शकता. ठीक आहे. हा ठीक आहे. तर आता काय केलं आपण त्यांना व्हॅल्यू बिल्ड केलं की हा डिअर तुमची प्रॉब्लेम आहे या ठिकाणी माझं सोल्युशन आहे. ओके. गॉट इट. आता तुमच्या लीडने तुम्हाला त्यांची प्रॉब्लेम सांगितली तुम्ही त्यांना त्यांची आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू समजली. आता नाव आपण त्यांना प्रेझेंट करणार की हे बघा
प्रेझेंट करताना सो डिअर बेसिकली आपल्याकडे हे कोर्सेस आहेत त्यामुळे तुम्हाला हे शिकायला भेटतं. आपण त्यांना सांगितलं ना, सुरुवात करण्यासाठी आता माझ्याकडे माझी बॅच चालू आहे आणि बॅचमध्ये माझा आज ऑफर आहे की तुम्हाला या ठिकाणी कुपन सोबत 20% तुम्हाला ऑफ भेटत आहे. म्हणजे जे पण तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर असेल ना तुम्ही ते ना पिच करू शकता की येस डिअर वी हॅव 20 प्लस लाईक 20% ऑफ डिस्काउंट विथ द ऑफर. मग जे पण तुमचं पॅकेज असेल जे पण तुमचे स्किल असेल त्यांना आपण पिच करणार. ठीक आहे. पिच केल्यावर आता काय होतं की लीडचा रिस्पॉन्स होतो की सर मला जमेल की नाही किंवा या ठिकाणी हा जो कोर्स आहे मला खूप महाग पडत आहे. आपण तेव्हा त्या प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स ऑब्झर्व करणार आणि तुम्ही त्यांना त्यांचे ऑब्जेक्शन क्लिअर करणार. सर पैसा नाहीये, हे नाहीये, आपण त्यामध्ये त्यांना क्लिअर करणार. ठीक आहे. आणि त्यांना आपण प्रॉपरली क्लिअर करणार. समजा तुम्हाला मी या ठिकाणी परत एक्झाम्पल देतो. आता मोस्टली किती लोकांना आय थिंक मोस्टली ना हा इश्यू होतो की सर पैसा नाहीये. त्याला मी समजा तुम्हाला एक कॉल घेतो परत एक वेळेस. ओके डिअर, तुम्ही म्हणता की सर मला स्टार्ट करायचं पण यू डोंट हॅव मनी राईट. ओके गुड. ठीक आहे, नो इश्यू. मला सांगा तुम्ही मला कॉन्टॅक्ट का केला होता. तुम्ही कॉन्टॅक्ट केलाय कारण आज तुमच्याकडे अडचण चालू आहे. आज तुमच्याकडे पैसा नाहीये, बरोबर. पैसा नाहीये म्हणून तुम्हाला काम करायचं ना. मला सांगा जर तुमच्याकडे आज पैसा असता तर तुम्ही या ठिकाणी काम केलं असतं का. नाही ना. जर तुमच्याकडे आज अकाउंटमध्ये लाखो रुपये असते तर तुम्ही या ठिकाणी काम केलं असतं का. सहजची गोष्ट आहे, तुम्ही काम नाही केलं असतं, बरोबर. मग मला सांगा डिअर, तुम्ही म्हणता की पैसा नाही आहे सर. तुम्ही आज सुरुवात नाही केली किंवा तुम्ही आज ऍक्शन नाही घेतलं तर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये तुमच्याकडे पैसा येईल का काही नाही करता. नाही येणार ना. सहज गोष्ट आहे, बरोबर. आज तुम्ही जो फोन यूज करताना आज तुम्ही कॉलेज करता, बरोबर. तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करायची आहे. ओके. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज सुरुवात नाही केली मग येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुमचं कॉलेज संपत जाईल किंवा तुमचं कॉलेज होईल तेव्हा तुमच्याकडे पण सेम कंडिशन राहील ना. तशी इमॅजिन करा. सेम कंडिशन आहे, पैसा नाहीये. अ, तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला घरवाल्यावर डिपेंड राहावं लागत आहे. कोणताही ऑप्शन नाहीये तुम्हाला. तुमची कंडिशन परत बेकार होत चालली आहे. मग त्यांना आपण हे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे ते लोक जे आहे ना तुझे लीड आहे ना ते काय मिस करत आहे. तुम्ही त्यांना समजणार त्यांना की हा तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट मिस करतात म्हणून. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्यांना ह्या गोष्टी रिलेट करताना की तुम्ही हे गोष्ट मिस करता मग तेव्हा ते गोष्टी त्यांना समजतात की हा सर तुम्ही योग्य बोलताय. आणि त्यामध्ये आपण त्यांना काही एक्झाम्पल देऊ शकतो की हे बघा ठीक आहे तुम्ही म्हणता की मी माझ्याकडे पैसा नाही. मला सांगा तुम्ही हा मंथली बेसवर तुम्ही मोबाईलमध्ये कसं रिचार्ज करता तुम्ही या ठिकाणी. हाऊ डू यू रिचार्ज युअर मोबाईल. पैसे घ्यायचा ना, बरोबर. समजा म्हणता की पैसा नाही आहे. काही कारणामुळे तुमचा फोन हातातून पडला खाली अँड तुमच्या फोनची स्क्रीन फुटली म्हणून समजा. मला सांगा येणाऱ्या 4 किंवा 5 दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन बदलणार नाही का. त्या ठिकाणी तुम्ही 3000 4000 पे करणार नाही का. करणार ना. का. बिकॉज दॅट वॉज युअर प्रायोरिटी. बट जेव्हा गोष्ट येते स्किल डेव्हलपमेंट किंवा अशा गोष्टी शिकणे तेव्हा आपण असे रिझन्स देतो. ठीक आहे. आपण त्यांना अशा प्रकारे गोष्टी रिलेट करणार. सिंपलची गोष्ट आहे. जेव्हा आपण प्रॉपरली त्यांना रिलेट करणार ना मग तेव्हा बोलतो की सर ठीक आहे मी माझं बजेट एवढं नाही पण या ठिकाणी मी या पॅकेजने सुरुवात करणार आणि मला यामध्ये टाइम हवा यामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला यामध्ये असे ऑब्जेक्शन येतात. सो गाईज मला सांगा तुम्हाला याच्या आणखीन तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का म्हणजे कसं हँडल करायचं. तुम्हाला मी या ठिकाणी 4 ऑब्जेक्शन दिले जसं की तुम्हाला पैसा नाहीये मी विचार करेन त्यानंतर आणि कोणते कोणते आहेत जसं सेकंड. ठीक आहे. ऑल क्लिअर इज ऑल क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणखी काही गोष्टी मला हा पैसा नाहीये टाइम नाही मला जमत नाही विचार कर तुम्हाला ह्या गोष्टी मी क्लिअर केल्यात ऑलरेडी. सो आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. आतापर्यंत तुम्ही 4 days वेट केलात. यू गाईज आर लाईक लर्निंग. तुम्ही सर्वांनी वेट केला तुम्ही शिकला त्यासाठी मी सर्वांना एक वेळेस अप्रिशिएट करतो. आणखी गाईज थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सिरीज. फायनली आपली सिरीज संपत आहे आज. ओके. आज आपला डे 4 होता. तर
रिक्वेस्ट हीच आहे की जे तुम्ही शिकला 4 दिवसामध्ये याला आपण प्रॉपरली इम्प्लिमेंट करणार, प्रॉपर याला अप्लाय करणार. बाकी आपले परत ते असे ट्रेनिंग येत राहतील. ओके, इट वॉज जस्ट लाईक बेसिक फॉर यू. यानंतर आपण यामध्ये स्पेशली लाईक फॉलोअप मध्ये किंवा ऑब्जेक्शन हँडलिंग असे पर्टिक्युलर एक टॉपिक निवडूया, आपण त्यावरती सेशन घेऊया. ठीक आहे, व्हेरी सून. आणि परवा दिवशी माझा ह्याच वेळेला एक सेशन आहे NELP वरती. तो सेशन अजिबात मिस करू नका, कारण तो सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे माइंड प्रोग्रामिंग बद्दल. ठीक आहे, गॉट इट गेस. मला माझ्या सरांची आज सर्वांना आळस आला, झोपेत आहे, भूक लागले सर, किंवा काही लोकांनी जेवण केलं पण सर झोपेत आहे. हा ना. ठीक आहे, झालं, लास्ट आपला लास्ट दिवस होता. ठीक आहे, काय लोक बोलले सर बस झालं, खूप झालं शिकायचं, आता बस झालं. ओके गाईज, सो मला सांगा तुम्हाला कसं वाटलं, लाईक सिरीज कसं वाटली सिरीज तुम्हाला? गुड, छान, समजलं तुम्हाला? ओके, चला. सो गाईज, सो एनीवन हॅव एनी क्वेश्चन्स? डू यू हॅव एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स यू वॉन्ट टू आस्क? काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत का? कोणालाही क्वेश्चन नाही का? आता हे बघा, जर एखादी ट्रेनिंग संपली आणि जर तुम्हाला जर क्वेश्चन नसतील ना, याचा अर्थ एकच होतं की तुम्हाला काय समजलं नाहीये किंवा तुम्हाला सगळं समजलं आहे. तुम्हाला सगळं काय समजलं की तुम्हाला काय नाही समजलं? तुम्हाला सर्व काही समजलं आहे किंवा तुम्हाला काहीच नाही समजलं? मेसेज करो. हे बघा, जेव्हा आपला मेसेज मेसेजवर झाल्यावर, हा हे बघा, काय करा माहिती का, लीडने तुम्हाला तुम्ही तुमच्या लीडला व्हिडिओ शेअर केला. ओके, तुम्ही तुमच्या लीडला काही गोष्टी क्लिअर केले, म्हणजे वर्क रिगार्डिंग, किंवा आपण त्यांना काही फीडबॅक शेअर केले. आणि त्यांचं कसं माहिती का, त्यांच्याकडे अमाऊंट आहे, पण त्यांना एक क्लॅरिटी हवी की हा जे मी करतो ना हे योग्य आहे की नाही, किंवा आणखी थोडंसं एक आज गोष्टी. मग तेव्हा काय करतो आपण, तेव्हा त्याला कॉलवरती घेतो की येस वी कॅन कनेक्ट ऑन द कॉल, आणि आपण त्यामध्ये कॉल बुक करतो की येस मी या टाइमला फ्री आहे, मग आपण त्या ठिकाणी कॉलवरती कनेक्ट करूया आणि वी कॅन डिस्कस अबाउट दिस. डायरेक्ट कॉल नाही करायचा, कारण यू हॅव टू बिल्ड युअर रॅपो. तुम्ही हवं तुमचा रॅपो बिल्ड करणार. ठीक आहे, जरी तुमच्याकडे एक जरी व्यक्ती नसेल ना, तरी तुम्ही सांगा, त्याला सांगा की माझ्याकडे आणखी 4 लोकांची लिस्ट आहे, मला त्यांना कॉल करायचा आहे. सो कारण काय होते बघा, जेव्हा तुम्ही स्वतःला हलकं प्रेझेंट करताना, इफ यू टेक युअर सेल्फ व्हेरी इझिली, तुम्हाला लोक हलक्यामध्ये घेतात. आज मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत, मोठे मोठे मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या सेल्स कंपन्यामध्ये ऑफर का क्रिएट करतात, त्यामध्ये ऑडियन्सची काय क्रिएट करतात, कारण ते लोकांना वर्थ इट वाटतं की हा या ठिकाणी ही ही जी गोष्ट आहे ना, तुम्ही आय थिंक पाहिलं असेल ना की एका शॉपमध्ये तुम्ही 50% सेल आहे, फक्त आजसाठीच आहे, तुम्ही स्टार्ट करा आणि तुम्हाला ते भेटणार नाही. पाहिलं असेल ना मॉलमध्ये, किंवा आपण आज ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी फक्त 4 तास उरले एनरोल करा, कॉपी हे म्हणजे हे प्रकारचा एक फ्लो असतो, पूर्ण मार्केटिंगचा स्ट्रॅटेजी असते यामध्ये. ठीक आहे, और लीड्स बिफोर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन, त्यांना आधीच वर्क बद्दल विचारायचं. नाही नाही, बघ, जर लीडने तुम्हाला बोललं की मला व्हिडिओ पाहायचा नाहीये, ठीक आहे, तुम्ही मला कॉलेज सांगा, मग तेव्हा त्यांना अजिबात त्यांना सांगू शकतो की हे बघा सॉरी डिअर, इट्स नॉट पॉसिबल. जर तुम्ही या ठिकाणी 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ पाहू शकत नाही, तुम्ही या ठिकाणी काम पण करू शकणार नाही, कारण सर्व गोष्टी कॉलवर समजणं पॉसिबल नाही आहे. आणि तुम्ही त्यांना ही गोष्ट प्रॉपरली बोलू शकतो की हे बघा, माझ्याकडे तुमच्यासारखे असे बरेच लोक आहेत ज्यांना स्टार्ट करायचं, पण आता काय म्हणजे नेमकं की प्रत्येकांना कॉलवर घेणं, समजावणं कठीण आहे माझ्यासाठी, कारण इतक्या लोकांना पॉसिबल नाही. त्यासाठी पण एक आपल्याला प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही त्याला प्रॉपरली पाहून घ्या. देन त्यानंतर जर तुमचे काही क्वेश्चन आहेत, तर आपण त्यानंतर 5 मिनिट 10 मिनिट कॉलवरती कनेक्ट करू शकतो. बट प्रॉपरली हा जो बिझनेस आहे 2 मिनिट किंवा 5 मिनिटामध्ये संपणार नाहीये, म्हणजे आपण एक्सप्लेन करू शकत नाही. सो यू हॅव टू वॉच दॅट व्हिडिओ प्रॉपरली. जर तुमच्या लीडनं तुम्हाला बोललं की नाही
मला तुम्ही सांगा, मग तेव्हा तुम्ही बोलतो की नाही, तुम्ही दिस इज नॉट फॉर यू, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस बिझनेस. ठीक आहे. लीडला आयडेंटिफाय करताना काय अनुभव, नाही नाही, अनुभव, अनुभवाची गोष्ट नाही. हे बघा, ऍक्च्युली जेव्हा तुमची लीड तुम्हाला कॉलरची कनेक्ट करते ना, त्यांच्या बोलण्यावर समजतं की हा हा जो व्यक्ती आहे ना, हा किती डेस्परेटली म्हणतो की मला ही गोष्ट अचीव करायची आहे. ठीक आहे. एखादी लीड आली, तुम्हाला बोलते की मला स्टार्ट करायचं आहे. आता स्टार्ट करायचंय, पण मला खरोखर स्टार्ट करायचं यामध्ये खूप, आता हे बघा, ऍक्च्युली तुम्हाला मी गोष्ट सांगतो. एक असते डिझायर, आणखीन एक असते बर्निंग डिझायर. यामध्ये आपण एक गोष्ट, डिझायर मध्ये जे आहे ना, आपण फक्त हवी आहे, मला हवी आहे म्हणजे येस, मला नीड आहे ह्या गोष्टीची. पण दुसरी ती आहे ना बर्निंग डिझायर, यावेळी तुम्हाला काही पण करून, कोणताही परिस्थितीमध्ये तुम्हाला ती गोष्ट हवी आहे. हे असतं बर्निंग डिझायर. म्हणजे एक असतं नीड, एक असतं वांट. तर तुम्ही जेव्हा लीडशी कनेक्ट करता ना, तुम्हाला तेव्हा समजतं की हा जो व्यक्ती बोलतो ना, याला खरोखर व्हॅल्यू आहे का, याला खरोखर गरज आहे का नाही. ओके. त्यामुळे कोणता मोठा स्टेप नाही. जेव्हा तुम्ही एक कॉल, दोन कॉल, 5 कॉल, 10 तुम्ही कॉल घ्याल ना, तुम्हाला त्यामध्ये एक्सपिरियन्स येऊन जाईल. ठीक आहे. सर कुपन कंपनी, हे बघा, कुपन्स ना, ऍक्च्युली काय आहे, सध्या कुपन ऍक्टिव्हेट नाहीत. आता फक्त आपण काम करतो आपल्या लिंकच्या माध्यमाने. कुपन कधी होतो माहिती आहे का, जेव्हा कंपनीचा कधी ऑफर येतो ना, तेव्हा आपण कुपन अप्लाय करतो, कुपन घेतो. बट सध्या कसं म्हणजे, ओनली वी वर्क ऑन आवर लिंक्स. ओके रिधिमा. ठीक आहे. बाय. झालं. क्लिअर. ऑल क्लिअर. ठीक आहे. सो लास्ट, एनी वन वॉन्ट्स टू आस्क एनी क्वेश्चन? गज एनी क्वेश्चन डू यू हॅव? आता हे बघा, तुम्ही आता पण मला मेन्शन नाही केलं आजपर्यंत. बऱ्याच लोकांनी केलं नाहीये, बऱ्याच लोकांनी केलं, पण आज तुम्हाला सर्वांना मेन्शन करायचं आहे. लास्ट डे आहे आपला. ट्राय टू अंडरस्टँड सर्वांनी. तुम्हाला सांगेन मी, जेव्हा आपण लॉग इन करतो ना, लिंक कशी क्रिएट करायची. एक मिनिट. लीड्स ना हेल्प, डिसिजन घेण्यास हेल्प काय करायची. नाही नाही, त्यांना त्यांना आपण देणार क्लॅरिटी की हा, मला सांगा धनुष, तुम्ही आपले लाईक बेसिक ट्रेनिंग कम्प्लीट केलंय का आपला, जसं की आपलं अफिलिएट मार्केटिंग झालं किंवा सेल्स क्लोजिंग, तुम्ही कम्प्लीट केलंय का धनश्री? कारण जोपर्यंत तुम्ही ते क्लिअर करणार तुम्हाला, तोपर्यंत हा नाही नाही, तुम्हाला ते क्लिअर करणं गरजेचं आहे. अंटिल अँड अनलेस तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही. फर्स्ट कम्प्लीट युअर बेसिक लर्निंग लाईक अफिलिएट मार्केटिंग ब्रह्मास्त्र 2.0, सेल्स क्लोजिंग, लीड जनरेशन मास्टरी, आणखीन हाऊ टू गेट फर्स्ट सेल, आणखीन इंस्टाग्राम मास्टरी. तुम्ही हे 5 कोर्स ऍटलीस्ट कम्प्लीट केले पाहिजे. ओके. सो आय जस्ट रिक्वेस्ट यू, यू कॅन लर्न दोज skills first, those courses first, then we can discuss on this. Okay. Now guys, सर्वांनी आपले कॅमेरे ऑफ केलेले आहेत. सो लास्ट मला सर्वांचा एक फीडबॅक हवा आहे. ओके. तुम्हाला सेशन कसा वाटला म्हणून. ठीक आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड. सर्वांनी आपले कॅमेरे टर्न ऑन करा. लास्ट आपला लाईक आय विल टेक मॅक्स टू मॅक्स 30 to 1 minute, 30 seconds to 1 minute. ओके. सो मला सांगा, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आपली ट्रेनिंग अटेंड केलेली आहे. ओके. कोणाला म्हणजे लास्ट टाइम ज्या लोकांनी फीडबॅक दिले होते त्यांसाठी ओके आहे, बट ज्या लोकांनी नाही दिल्या, लाईक दीपाली तुम्ही नाही दिला, आणखीन रिधिमा आय थिंक तुम्ही बिझी होता त्या ठिकाणी, आणखी सलोनी तुम्ही पण दिलं होतं बरोबर. तर मला सांगा, कोणाला काही फीडबॅक द्यायचा आहे की हा सर मला असं वाटला. दीपाली तुम्ही, आर यू कम्फर्टेबल? तुम्हाला मी रिक्वेस्ट टाकली अनम्यूट करण्यासाठी. तुम्हाला ऑप्शन येत नाही का अनम्यूट करण्याचा? आला असेल आज टू अनम्यूट, नाही आलं का? ठीक आहे, नो इश्यू. बाकी हा, रिधिमा तुम्हाला काही प्रश्न आहे विचारण्यासाठी? आणि वन लास्ट, मी लास्ट तुम्हाला कन्फर्मेशन घेतोय. आणि वन
हॅव एनी क्वेश्चन आणि डाऊट आणि क्वेरीज? नो, राईट? डन. ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. ओके, चला ठीक आहे. थँक्यू सो मच गाईस. लास्ट मला तुमच्याकडून एक, हा त्याला अनम्यूट करा ना मग तुम्ही. ऑप्शन येत असेल तर अनम्यूट करा ना तुम्ही त्याला. क्लिक ऑन अनम्यूट. क्लिक ऑन अनम्यूट. होत नाहीये का? ठीक आहे, नो इश्यू. ओके, थँक्यू सो मच गाईस. मला तो सर्वांचा एक शॉर्ट मध्ये फीडबॅक हवाय ज्या लोकांनी शिकलाय. ओके, आणि प्रत्येकाने आज ग्रुपमध्ये आपले फीडबॅक नक्की शेअर करा. तुम्हाला लाईक ही सिरीज कसं वाटली, आणि मला तुम्ही सर्व फक्त वन सिंगल वर्ड मध्ये सांगा की तुम्हाला हा जो सेशन आहे, म्हणजे आपलं जो ट्रेनिंग झाली, लाईक आपला जो पण डे 4 झाला आहे, तुम्हाला हे कसं वाटलं. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. सो येस, आपला सेशन झाला आज. आज आपली पूर्ण 4 डेची ट्रेनिंग संपलेली आहे. तर तुम्हाला ही ट्रेनिंग कशी वाटली किंवा तुम्हाला ही सिरीज कशी वाटली, अँड व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स, जस्ट टेल मी इन सिंगल वर्ड. ओके, टाईप हिअर गाईज. कसं वाटला? ऑल डाऊट्स क्लिअर, अमेझिंग, व्हॅल्युएबल सेशन, खूप छान. ओके, व्हॅल्युएबल, व्हॅल्युएबल, अमेझिंग, छान, डन डन डन. ठीक आहे, खूप छान. ओके, सुनाव लास्ट. चला आपण लवकरच भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, आय होप तुम्हाला ही सिरीज खूप महत्वाची वाटली किंवा तुम्हाला बरीच व्हॅल्यू भेटली असेल. फक्त एवढंच की आता माझी होप तुमची तुम्ही तोडू नका की सर आणखीन समजत नाही किंवा आणखीन मी स्टक झाले, असं नाही करा तुम्ही. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं की स्टक झालंय किंवा जेव्हा तुम्हाला काही वाटलं ना, तेव्हा तुम्ही परत एक वेळेस ट्रेनिंग अपडेट लाईक अटेंड करा. ओके, बाकी त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही मला कनेक्ट करा किंवा तुम्हाला जर जे पण तुम्हाला अडचण आहे, लाईक रिगार्डिंग माइंडसेट, रिगार्डिंग हिलिंग, रिगार्डिंग एनिथिंग यू वॉन्ट, यू कॅन हेल्प, लाईक आस्क मी, सो आय कॅन हेल्प यू. ओके, थँक्यू सो मच गाईस, अँड वी आर वाइंडिंग अप हिअर आवर सिरीज फॉर दिस सिरीज. थँक्यू सो मच सगळ्या सर्वांना की तुम्ही लोकांनी अटेंड केलेलं. ओके, ऑल द बेस्ट, आणि लवकर भेटूया आपण नेक्स्ट सिरीज मध्ये, नेक्स्ट सेशन मध्ये. बाय बाय, थँक्यू.